योगेश आलेकरी हे आर्किटेक्चरमधले डिप्लोमा होल्डर आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यशास्त्रातील पदवी देखील घेतलेली आहे आणि ते सर्टिफाईड माउंटेनर देखील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 37 देशांमधून बाईकवरून भ्रमंती केलेली आहे आणि देशातल्या 28 राज्यांमधून त्यांनी बाईक भ्रमंती केलेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे की अरुणाचल ते काश्मीर इथला जो हिमालयन हायपास आहे तिथे देखील त्यांनी बाईक राईड केलेली आहे. अतिशय साहसी असणारं असं व्यक्तिमत्व आज आपण त्यांना ऐकणार आहोत आनंद यात्रा पर्यटनाची या कार्यक्रमातून. आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. आज आपण खूप वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. पर्यटनच, पण असं पर्यटन की जे सर्वसामान्य माणसं स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीत. जे स्वप्न वाटेल ते सत्यात उतरवणारा योगेश आमचा यंग मित्र, आज त्याच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. खूपच वेगळा विषय आहे आणि हटके विषय आहे. आमच्या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे मला वाटतं जवळपास सारखीच पार्श्वभूमी आहे. मी पण माउंटेनिअरिंग क्षेत्रातून आलो, हा पण माउंटेनिअरिंग क्षेत्रातून आला आणि त्यातूनच सुट्ट्या मिळत नाहीत म्हणून स्वतःची टूर कंपनी चालू करून भटकण्याचा जो प्रयोग जो मी केला आज 21 वर्ष त्याच्यामध्ये सक्सेसफुली करू शकलो. त्याच्या मागे एकमेव जे असायला हवं जे पॅशन, ते पॅशन योगेशमध्ये आहेच. म्हणूनच त्यांनी हा विचार करू शकला मुंबई ते लंडन बाईक मोटरसायकलवरून एकट्याने. पहिला प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना डोक्यात आली कशी आणि हे आधी कोणी केलं तर नाहीच आहे. मग हे आणि ह्याची माहिती कशी मिळवली, का वाटलं की हे करायला हवं आपल्याला? सुरुवात याची अशी झाली की एकदा मी नॉर्थ ईस्टला गेलो होतो ऑगस्ट 2016. फिरत असताना तेव्हा माझा जास्त अभ्यास नव्हता भारताच्या बाहेरचा इतका बाईकवरती फिरण्यासाठी वगैरे. तर मला बुमला पासला जायचं होतं आणि ऑगस्ट महिना असल्यामुळे पावसामुळे मला परवानगी नाही मिळाली बुमला पासला जाण्यासाठी. वाय जंक्शनपर्यंत जाऊ शकले पण तेही सुमो घेऊन मला तिथं परवानगी नाही भेटली. मी त्यांना ट्राय केला की उद्या परवानगी द्या, मला चायना बॉर्डर बघायचे, मी एवढं लांब आलो, मी आजपर्यंत कोणतीही इंटरनॅशनल बॉर्डर पाहिली नाही. तर तिथे काही फौजी होते ते नाही बोलले. त्यातला एक फौजी होता त्याने असं सार्कॅस्टिकली बोलला, तुला चायना बॉर्डर बघायचे तर नथुला पासला जा ना, तिथं तर टुरिस्ट आहे, एक दोन प्लेस मस्त, तू कधी जाऊ शकतो. तर माझी परिस्थिती अशी होती तेव्हा ऍक्च्युली मला अभ्यास नव्हता एवढा, मला नथुला पास कुठे माहित नव्हतं. मी उभं राहिलो, गुगलमध्ये टाकलं तर तिथून 1000 किलोमीटर अंतरावरती नथुला पास होता. पूर्ण भूतानला वळसा घालून जायचं होतं. मी म्हटलं थँक्यू, जातो. तिथून मी एक 4थ्या दिवशी नथुला पासला पोहोचलो, गँगटॉकला आलो. अच्छा, म्हणजे तिथून केला नथुला पासला? हा, तिथून पुन्हा अरुणाचल, दिरांग, बोमडीला करून गुवाहाटीला आलो, नंतर अलिद्वारपूर करून जयगाव वगैरे करून गँगटॉकला आलो आणि स्नोफॉल झाला. ऑगस्टला होत नाही पण त्यावेळी झाला. पुन्हा सुरक्षेच्या कारणास्तव मला भेटली नाही जायला तिकडे नथुला पासला. मग त्यावेळी मी म्हटलं आता बॉर्डर पार करून पलीकडेच जायचं, बॉर्डरपर्यंत जाता येत नाही ना. मग तेव्हा पहिली डोक्यात आलं की आपण जाऊ कुठू शकतो, आपल्या सर्व भारतीयांना सर्व सोपं सिंगापूर. त्यावेळी माझं ठरलं की आता मुंबई टू सिंगापूर जायचं. मी ऑलरेडी नॉर्थ ईस्टलाच होतो. मग येता येताच गुगल मॅपवर अभ्यास केला. मग त्यानंतर काय अभ्यास करतो मुंबई टू सिंगापूर वगैरे. मग ते करता करता वेगवेगळ्या जगातल्या सगळ्या देशांचे प्लॅन बनवले आणि तिथून ही ठिणगी पडलेली की पहिल्यांदा आलं कुठं तर त्या पहिली बुमला पास नंतर नथुला पास या 2 बॉर्डरवरती ही ठिणगी पडलेली आणि त्याचा पुढे अभ्यास केला. मग ही इथून सुरुवात झाली ह्या विषयाची. बरं, जेव्हा भारतामध्ये तर त्याच्या आधी मला वाटतं बरंच फिरला होता मोटरसायकलवर, त्यामुळे अनुभव तो तर होता हाताशी. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जो अनुभव हवा असतो किंवा आपल्याला ही सगळी पूर्वतयारी करायची असेल तर ही पूर्वतयारी करताना काय करावं लागलं? कोणी रेफरन्सेस काही मिळाले का? कोणी इंटरनॅशनल कोणी ट्रॅव्हलर ज्यांनी हे काही असं काही केलंय असे काही रेफरन्सेस मिळाले का की ज्याच्यातून तुला माहिती मिळेल? आता भारतातून ओव्हरलँडिंग करणारी लोक खूप कमी आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी. ती कोणी आहे बेंगलोरमध्ये, कोण दिल्लीमध्ये, कोण गुजरातमध्ये असे आहे. आणि ते सहजासहजी संपर्कात माझ्या नाहीत आले किंवा त्यातल्या 2 लोकांशी माझा संपर्क झालाही. पण एकंदरीत त्यांना वाटलं नाही की असं कोणीतरी 30-32 एज आहे किंवा काय करतो असं, म्हणजे एकदम. कारण आजपर्यंत जे लोक गेलेले सिरियसली की कारण ते इंडस्ट्रियलिस्ट होते, वेल सेट बिझनेस होता. कारण ह्या गोष्टीला खूप पैसा लागतो आणि त्यासाठी मग त्यांनी मला आधी काही 4 प्रश्न विचारले की काय करतो, एज काय किंवा कुठे राहतो, अनुभव किती आहे.
आधी कुठे गेला का, किंवा पासपोर्टवर किती स्टॅम्प आहे. तर त्यांना बोललो की व्हिएतनाम आणि थायलंड वगैरे. तर त्यांनी काय इग्नोर केलं मला. भारतातून मला हा अनुभव आला. ॲक्च्युअली कोणी डॉक्युमेंटेशन करून ठेवलं नव्हतं. मला बऱ्याच युरोपियन लोकांचे ब्लॉग्स मला वाचण्यास खूप फायदे झाले. अमेरिकन आणि युरोपियन लोकांनी खूप चांगलं डॉक्युमेंटेशन केलं होतं. मग आणि मधल्या काळात मी थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया तिकडे रेंटेड बाईक घेतली होती. त्यामुळे बॉर्डर क्रॉसिंगचा एक छोटासा अनुभव होता. पण एशियन कंट्री आणि युरोपियन कंट्रीचा फरक असतोच. तर हे सर्व माझा अभ्यास पेपरवर्क माझं जास्त होतं. 4 वर्ष मी सगळा व्हर्च्युअल स्टडी केला. अच्छा, म्हणजे याच्यासाठी 4 वर्ष आधी सुरुवात. स्टडी म्हणजे असं डे टू डे नाही. 4 वर्ष माझं लक्ष होतं की कुठे नवीन एखादी ओळ भेटली वाचनात, ती नोट करून ठेवत होतो. किंवा इंटरनॅशनल प्रवास करताना कोणाचे अनुभव आहेत, कोण काय करत आहे, तर ह्याच्यासाठी मला 4 वर्षाचा एक रफ स्टडी होता. प्रॉपर डॉक्युमेंटेशनला मला 8 महिने लागले. ओके. मी ऑक्टोबर 2022ला प्रॉपर सुरू केलं की आता इंटरनॅशनल रायडचे डॉक्युमेंट करतोय आपण. आणि ते माझं मे जूनपर्यंत पूर्ण झालं डॉक्युमेंटेशन. म्हणजे एक प्रॉपर 8 महिने प्रॉपर डॉक्युमेंटेशन. आणि हा सर्व स्टडी करण्यासाठी एक 4 वर्ष म्हणू शकतो. पण त्यामध्ये स्टडी माझा एवढा प्रॉपर होता की जाताना ठरलं होतं माझं की कुठेही जाऊन मला फोन करावा लागला नाही पाहिजे की मी इथं अडकलोय, मला माहिती नाही. तर दिल्ली एम्बेसी असेल, इंडियन एम्बेसी असेल, किंवा असा कोणीतरी एखादा फिरलेला असेल किंवा या त्याला सांगा की मी इथं असं आहे, की ही वेळ माझ्या कुठेच येऊ नये. ह्याची माझी पूर्ण तयारी होती की ही वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी माझा R&D होमवर्क परफेक्ट केला होता मी. क्या बात आहे. नंतरच मी प्रवासाला सुरुवात केली. याच्यामध्ये रूट कसा होता, म्हणजे मुंबईहून निघून रूट कसा घेतलेला अप टू लंडन? आता त्यावेळी मी जेव्हा निघालो ऑगस्ट महिन्यात, तर त्यावेळी बॉर्डर सगळ्या क्लोज होत्या. भारताच्या सगळ्याच बॉर्डर बंद होत्या. त्यावेळी मी ठरवलं इथून फ्लाय करून इराणला जायचं. पाकिस्तान बॉर्डर क्लोज मला वाटतं कोविडमुळे. हा, कोविडच्या आधी म्यानमारची बंद होती, पण आता म्यानमारमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाल्यामुळे ते अजूनही बंदच आहे. बरोबर. मोरे बॉर्डर. आणि बुमला आणि नथुला बॉर्डर तर व्हेकलसाठी नाहीच आहे, ती फक्त ट्रेडसाठी चालू आहे. नेपाळमधून चायना बॉर्डर ओपन असते, तीही बंद होती, ती आता डिसेंबरमध्ये ओपन झाले. आणि अटारी बॉर्डर तर भारतीयांसाठी बंद आहे. भारतीय पासपोर्ट, भारतीय व्हेकल असेल तर ती नाहीये चालू. तरी मी ट्राय केला. 4 महिने पाकिस्तान एम्बेसीमध्ये वाट बघितली, म्हणजे मेल केले, पत्र पाठवले दिल्ली एम्बेसी, इस्लामाबाद एम्बेसीमध्ये, पण काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आला. त्यावेळी माझ्या रूटमध्ये मी ठरवलं की इथून पहिला माझा प्लॅन होता दुबईला जायचं, दुबईवरून इराणमध्ये जायचं. पण माझा प्लॅन 2 महिने डिले झाला काय व्हिजामध्ये, याच्यामध्ये. तर त्यामुळे पुन्हा कॅरामॅन डेझर्ट आहे ना इराणमध्ये, ते अतिशय गरम, 50 टेम्परेचर जातं. बरोबर. दुबईला मी जर लँड केलं असतं तर साऊथ इराणपासून नॉर्थला पोहोचेपर्यंत मध्ये ते कॅरामॅन डेझर्ट आहे, ते पार करणं अशक्य झालं असतं. मग प्लॅन लेट झाल्यानंतर मी दुबई स्किप करून तेहरानला गेलो. अच्छा. मग माझा प्लॅन असा झाला की इथून तेहरान, इराण, नंतर तेहरान, टर्की, अंकारा, इस्तांबूल, त्यानंतर अथेन्सला गेलो. आणि अथेन्सला खूप चांगली गोष्ट झाली असती की आपले भारताचे पंतप्रधान 40 वर्षानंतर ग्रीसच्या भेटीवर होते. मला वाटतं 25 ऑगस्ट 2023. मी त्याच्या 1 दिवस आधी इस्तांबूलला होतो, 2 दिवस आधी. आणि पंतप्रधानांच्या सिक्युरिटीमध्ये माझा एक मित्र होता. अच्छा. तर तो बोलला, तू जर उद्या पोचलास तर इथं भेट घडवायचं काम माझं, फक्त तू 1 दिवस आधी रिपोर्टिंग कर. मी इस्तांबूलला नुसता टच झालो होतो रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला निघालो. आणि तुला काय म्हणतात की कधी कधी आपल्या नशिबात नसतात काही गोष्टी, कारण भारतात पंतप्रधानांना भेटणे गोष्ट अशक्य आहे. सिक्युरिटी असेल आणि अपॉइंटमेंट या भेटले तर 1 मिनिट सुद्धा भेटी तर होऊ शकत नाही, पण तिथं भेटली असते. तर मी त्याची 26 तास गाडी चालवली. कंटिन्यू दिवस रात्र 24 तासाचा दिवस असतो, मी 26 तास गाडी चालवत होतो, तरी मी पोहोचू शकलो नाही. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रीसमध्ये वणवा लागतो, युरोपमधला सगळ्यात गरम देश आहे. आणि तिकडे वाईल्ड फायर वगैरे असतात. ज्या बॉर्डर शॉर्टकट होती त्या बॉर्डरला आग लागली आणि ती बॉर्डर क्लोज झाली, तो हायवे क्लोज झाला. तिथून मला पुन्हा 300 किलोमीटर बुल्गारिया बॉर्डरला जावं लागलं. तिथून एका रिमोट बॉर्डरने मला एंट्री करायची होती ग्रीसमध्ये. मी तिथे गेलो दुपारपर्यंत. तिथे गेल्यानंतर आणखी नवीन प्रॉब्लेम असा झाला की त्या बॉर्डरला इन्शुरन्स मिळत नाही. ओके. जी बॉर्डर जळाली तिथं प्रॉपर सर्व सोय असते. रिमोट बॉर्डरला फक्त व्हेकल मुवमेंट होणार, बाकी असे इन्शुरन्स, करन्सी, सिम कार्ड असं काही भेटत नाही. माझ्या तिथं इन्शुरन्स नाही भेटला. मी टर्की एक्झिट करून आलो होतो. आता रिटर्न जाऊ शकत नाही. मग ह्यांनी मला इमिग्रेशनला स्टॅम्प मारला. आता माझी व्हेकल अडकली, कस्टम क्लिअरन्स होत नाही व्हेकलचं. तू एकटा जा, गाडी नाही जाणार. इन्शुरन्स हवा तर तू पाठीमागे जा. म्हटलं मी मागे जाऊ शकत नाही. मी एक्झिट केलं, सिंगल एंट्री विजा होता. तिथं माझे 5-6 तास गेले. मग तिथे मला रात्री 10 वाजता क्लिअरन्स मिळाला. मग पुन्हा हे सगळं दिवसभर जे एक्स्ट्रा रनिंग झालं, ह्याच्यासाठी मला पुन्हा 10 तास रात्रभर गाडी चालवावी लागली. पहाटे कुठेतरी झोपलो रस्त्याकडेला. नंतर पुन्हा उठलो, फ्रेश झालो. 1-2 तासानंतर पुन्हा आणखी चालवली. पुन्हा गाडीचे प्रॉब्लेम सुरू झाले, कारण कंटिन्यू गाडी सुरू झाली. ओव्हर हिटिंग, हिमालय तर माहिती आहे ओव्हर हिटिंग.
अच्छा, ही गाडी कुठली होती? हिमालयन. मग तिथे 2-3 तास झाले. पुन्हा ते प्रॉब्लेम फिक्स केला. नंतर दुपारी दुसरा प्रॉब्लेम झाला ओव्हर हिटिंगचाच. कॅप जळाली एक. तिथे 2-3 तास झाले. मग नंतर त्याला सांगितलं की मी नाही पोहोचू शकत. आणि ते 26 तास प्रयत्न करूनही मी काय पोहोचलो नाही. रात्री उशिरा पोहोचलो. मग ते भेटण्यात झाली. मग एम्बेसीमध्ये गेलो. मग ते अँबॅसेडर पण माझी सगळी स्टोरी ते ऐकल्यानंतर म्हटले की तू काल भेटायला पाहिजे होतं, आपण भेटून दिलं असतं. एनिवे मग असा रूट होता. ग्रीस होतं. ग्रीस नंतर मग बाल्कन कंट्री, नंतर सेंट्रल युरोप. अच्छा. मिलान, इटली. इटलीमध्ये फक्त मी नॉर्दर्न पार्ट केला. ओके. स्वित्झर्लंडमध्ये एंट्री केली. नंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, पॅरिस करून डोवर, लंडन. पण परतीचा प्रवास वेगळ्या रूटने केला मी. त्या परतीच्या प्रवासात मी डंकिर्कला गेलो, नेदरलँड, बेल्जियम, नंतर जर्मनी, हेडलबर्ग, म्युनिक वगैरे करून ऑस्ट्रेलियाला आलो. तिथून स्लोवाकिया, रोमानिया, हंगेरी, नंतर सर्बियाला आलो, बेलाग्रेड. ओके. पुन्हा बुल्गारिया, नंतर टर्की, नंतर जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, इराण, दुबई, फ्लाय. अच्छा, म्हणजे CIS कंट्रीज मधून येताना रिटर्न असा माझा प्रवास होता. हे करताना वन वे तर झालं आपलं, पूर्ण केलं, आपण ठरवलंय मुंबई टू लंडन. पण पहिल्यांदा ठरवलं होतं का की हा पूर्ण प्रवास पूर्ण रिटर्न करायचा? नाही, पहिला होता माझा मुंबई टू लंडन वन वे. पण ग्रीसमध्ये पोहोचल्यानंतर ग्रीसमधून मी बाल्कनमध्ये एंट्री केली. ग्रीसमध्ये माझे 7 दिवस गेले ग्रीसमध्ये. तर त्यावेळी विचार केला की युरोप खूप सुंदर आहे आणि आता इथंपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपण ठरवतो तेवढ्या गोष्टी काही अवघड नसतात आणि कधी कधी तेवढं सोपं, आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढंही सोपं नसतं. हे आपल्याला तिथं उतरल्यावर कळतं. तर मला उतरल्यावर कळालं की मी बघता बघता ग्रीसला पोहोचलोय. आता 15 दिवसात मी लंडनलाही पोहोचेन. तर मला जसं ॲडव्हेंचर पाहिजे होतं, म्हणजे माझा अभ्यास एवढा झालेला की मला जे काही अडचणी आल्या त्या अडचणी वाटल्या नाहीत, मी त्या एन्जॉय केल्या. मला आणखी थोडं थ्रिल हवं आपल्याला. आणि हा जो प्रवास आहे हा संपला नाही पाहिजे, जेवढा शक्य तेवढा स्ट्रेच करू शकतो. मग त्यासाठी मी ठरवलं की ही जर्नी मुंबई लंडन न होता मुंबई लंडन मुंबई होणार आणि हा प्रवास मुंबईपर्यंत चालणार. परतीचा प्रवासासाठी मी वेगळा रूट घेतला, वेगळ्या कंट्रीज सिलेक्ट केल्या. अच्छा. आणि मग ठरवलं की आता ही कंटिन्यू जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत दिवस मोजायचे नाहीत की कधी पोहोचणार आहे, 15 दिवस 20 दिवस चालत ठेवायचं, जोपर्यंत पोहोचेल तेव्हा ठरलं. तेव्हा मला कळालं की मला 136 दिवस लागले. आता मला माहित नव्हतं परतीच्या प्रवासात 136 दिवस मी गाडीवरती होतो. मध्ये असं एकदाही नाही वाटलं की आता बस झालं, आता आपण हे सोडून देऊया, आपल्या घरी जाऊया? नाही, कधीच नाही. असं कारण का हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो एक माणूस आहे म्हटल्यानंतर, पण असं कधीच नाही वाटलं? कधीच नाही वाटलं नाही. म्हणजे असं माझे क्षण पण नाही आलं नाही. ओके. उलट आर्मेनिया सोडताना एक व्हिडिओ मी केला होता इंस्टाग्रामसाठी. तर त्यावेळी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की आता आर्मेनियात माउंटन्स आहे, कॉकेशसची साऊथ रेंज आहे, ती सोडून मी आता इराणमध्ये जाणार. इराणमध्ये ग्रीनरी नाही मिळणार, पूर्ण डेझर्ट सुरू झालं. नंतर दुबई मॅनमेड, नंतर केरळ. म्हणजे केरळमध्ये मी ऑलरेडी भारतात फिरलेलोच आहे. बरोबर. तर आर्मेनिया नंतर माउंटन्स, ग्रीनरी किंवा जी काही नाविन्याची ओढ होती आपल्याला रोज नवीन. इराण माझी डबल कंट्री होती. मी इराणमधून सुरुवात केलेली, तर रिपीट एंट्री होती. मग तेवढं अट्रॅक्शन नव्हतं, भले इराणमधले रूट माझा नवीन असेल तर. मग तेव्हा मला असं वाटलं की आता आपला प्रवास म्हणजे आर्मेनियात माझा संपतोय, आता इथून पुढे थोडा रस्ता नापणे सुरू झालेला आहे. म्हणजे असं नाही वाटलं की मला आता मी घरी जातोय म्हणून एक्साइटमेंट आहे की बरं झालं आता मी सुटलो. असं कधीच नाही वाटलं, कारण सर्वसामान्य घरातून मी आलेलो आहे. एक अशक्य स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी जगतोय. तर हे सोडून द्यावं असं शक्यच नाही वाटलं मला. उलट हे होतं की मुंबई टू लंडन या मार्गामध्ये जे येईल आडवं, ते आडवं करून आपण पुढं जायचं, पण त्या काय अडचणीला थटून मागं नाही जायचं. हे माझं ठरलेलंच होतं. ते माझं माइंड पॉवर होत होतं की किंवा आता काहीचा प्रश्न असतो की जर काय झालंच असतं तर. बरोबर. हा कॉमन प्रश्न येतोच. तर म्हणलं जायचं झालं तर त्याच्यावर तिथं मार्ग काढायचा. 10 मार्ग असतील, त्यातलं आपल्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार एक आपलं स्किल डेव्हलप झालं की बेस्ट मार्ग आपण पिक करणार. बरोबर. आणि तो पार करून आपण पुढे जाणारच. आणि अशक्यची गोष्ट बघू त्यावेळी, जेव्हा होत नाही तोपर्यंत लढत राहायचं. हे माझं 136 दिवसांमध्ये शेवटी आपली बॉडी आहे, जशी गाडीची बॉडी आहे ती हिट झाली, तशी तुला कधी अशी वाटलं का की आपल्याला आपली बॉडी आता थकली आहे, आपल्याला आज विश्रांतीची गरज आहे, किंवा कधी आजारपण ह्या 136 दिवसांमध्ये असा काही अनुभव आला का? नाही, असं कधीच नाही आलं. म्हणजे मी स्वतःवरसाठीच आश्चर्य आहे की मला अगदी 10 मिनिट डोकं पण नाही दुखलं. स्वित्झर्लंडची प्रचंड थंडी, लंडनला पोचल्यावर पाऊस सुरू झालेला, पावसात गाडी चालवली, भिजलो होतो मी, तरी पण नाही झालं. की कधी कधी काय होतं की पुरी कायनात कामलं जे ते आपण असं म्हणतो. तर त्यावेळी कदाचित मला बॉडीकडून सपोर्ट भेटला की विल पॉवर असेल. विल पॉवर तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यासाठी. कारण नाहीतरी मोटरसायकलवरती बऱ्याच लोकांचा ही कंप्लेंट असते की तासभर ट्रॅफिकमध्ये अडकलो की वाटतं पाठ दुखली, अंग दुखायला लागलं.
पण आता हा स्वतः मी अनुभव घेतलाय मुंबई ते लडाख प्रवासामध्ये. एकदा सुद्धा हा विचार कधी आला नाही की पाठ दुखते, अंग दुखते, कारण ती तुम्हाला ती ऊर्जा असते आणि त्यातून जो काही इंटरेस्ट, त्यातून तुम्हाला ती ऊर्जा येते आणि तुम्ही त्याच्यावर मात करता. कारण का सगळ्याच गोष्टी बऱ्याचशा मला तरी वाटतं की सायकोलॉजिकल असतात आणि नंतर सायकोलॉजिकल असतात म्हणूनच ते त्रास व्हायला लागतात. पण जेव्हा तुम्ही सायकोलॉजिकली स्ट्रॉंग असता तेव्हा असले प्रश्नच येत नाही. पण शेवटी काय सतत होणारे बदल सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे. कारण की एका डेझर्टमधून हिमालयामधून मग तुम्ही एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाताय, म्हणजे त्यामुळे हा जो फरक होता त्यामुळे बॉडीवर परिणाम होणं शक्य होतं, साहजिक होतं. पण ते तुला कधीच अनुभव नाही. कसं होतं की माझं प्रवासातलं एक आहे उदाहरण म्हणा किंवा आपण काय म्हणू शकतो, मला शब्द नाही सापडत एक्झॅक्टली, पण ज्या भागात जे पिकतं ते खाल्लं की ते लोक फिट आहेत. बरोबर. आपण काय करतो, महाराष्ट्रातून आपण हिमालय जातो आणि तिथं आपल्याला भाकरी पाहिजे असते किंवा आपल्याला साऊथ केरळमध्ये जायचं असतं आणि तिथं महाराष्ट्रीयन फूड पाहिजे असतं. तर तिथं लोक डोसा का खातात, मासे का खातात, तर तिथलं वातावरण आहे ते पिकतं म्हणून ते फिट आहेत. आपली अडचण होती की आपलं खाद्य आपल्याला वेगळ्या ह्याच्या भागात पाहिजे असतं. बरोबर. तर त्यामुळे ती अडचण होती. आपण आजारी का पडतो, तर ते मॅच होत नाही. वेदर वेगळं आणि फूड वेगळं. आपण इंडियन रेस्टॉरंट शोधतो, मसालेदार पदार्थ खातो चवीला वगैरे, आणि खूप आपण मजा करतो तिथं तात्पुरती, आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला दिवसभर त्रास का होतो तरी पचत नाही, वेदर वेगळं असतं. तर मी तिथं जातो, रेस्टॉरंट ढाबा असेल, तुमच्या इथलं बेस्ट काय, तिथं जीबीच्या काही 2 mm काही टेस्ट बर्ड असतील, ऑफकोर्स खूप उत्कृष्ट फूड आहे जगामध्ये, तर आपल्याला आपलंच फूड चांगलं लागतं, हा प्रॉब्लेम आहे. मला जे खायला ते खूप छान लागलं फूड, तिथलं फूड खाणे, दिवसातून 2-4 फळे खाणे आणि 5 ते 6 लिटर दिवसात सतत पाणी पित राहणे, त्याच्यामुळे मला कधीच त्रास झाला नाही फिटनेसचा. बरोबर. कधीच असं हट्ट नाही धरला की हे नाही खायचं ते नाही खायचं. तिथं जे भेटतं बेस्ट आहे, तर ते पोटभर खाणे, वेळच्या वेळी जेवण घेणे आणि पाणी जास्त पिणे आणि फळं दुपारची खाणे, मला ह्याच्यामुळे काही त्रास झाला नाही असं मला वाटतं. आणि याला सपोर्ट सिस्टम म्हणजे आपली माइंडसेट असेल, सायकोलॉजी असेल की काय. बरोबर, ते आहेच. हे झालं बॉडीचं. गाडीबद्दल काय, गाडीने कधी त्रास दिला? गाडीनं दिला 1-2 वेळा त्रास, पण माझ्याकडे थोडं होतं मेकॅनिकल नॉलेज, तर मी करतो. माझ्याकडे सगळे टूल किट होते, माझ्याकडे स्पेअर पार्ट्स होते. कारण याच्यासाठी तयारी काही केली होती का वेगळी? म्हणजे समजा काही प्रॉब्लेम आला गाडीला आणि तिथे आता हिमालय रिपेअर करणार समजा कोणी नाही सापडला, तर स्वतः त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेऊन ठेवली होती का? ट्रेनिंगची गरज नाही पडली, पण आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ती बाय डिफॉल्ट बाईक एवढी वर्ष बाईकवरती चालू, त्यामुळे कुठं फिक्स झाली तर पहिला प्रयत्न असतो की आपण स्वतःच नाही झाले तर ती मेकॅनिकडे घेऊन जाणे. पण आजपर्यंत प्रत्येक वेळी असं झालं की मी ती फिक्स करू शकलो, मग कॉन्फिडन्स वाढत गेला आणि माझ्या गाडीच्या प्रत्येक पार्टची मला ओळख झाली. बरोबर. की काय होतंय, काय कशाची गरज आहे, किंवा आता आवाज बदलला किंवा काय झालं, बंद पडली का बंद पडली, याचा रूट कॉज मला लगेच समजू लागला. मागच्या 5 ते 6 वर्षाच्या माझ्या गाडीसोबत. हा बरोबर. कारण ती गाडी जनरली ही बऱ्याचशा लोकांनी केलेली चूक मी माहिती आहे मला, की बाईक एक्सपिडिशन्स करणारी लोक ब्रँड न्यू गाडी घेऊन जातात आणि त्या गाडीबद्दल काहीच माहीत नसते. मग त्यावेळेला हे प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण तुमची गाडी तुम्हाला पूर्ण माहीत असेल तर तुम्ही त्याच्यावरती उपचार करणं तुम्हाला जास्त सोपं जातं. बरोबर. कारण काही विचारलं होतं की आता 25 लाखाचं बजेट आहे, 2 लाखाची नवीन गाडी का नाही घेतली. माझ्या गाडीला 6 वर्ष झाली होती. BS4 आहे, आता BS6 आहे युरोपमध्ये. तर 3 ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम होतो युरो 6 मध्ये BS4 गाडी चालवण्याचा. पण मी बोललो ते छोटासा प्रॉब्लेम आहे, पण माझी गाडी माझ्यासोबत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. दुसरी नवीन गाडीशी पुन्हा प्रॉब्लेम, मी चॅलेंजेस हेच नवीनच वाढवत घेणार, म्हणून मी माझी नेली होती की मला माहिती होतं या गाडीचं. गाडीनं काही दिला नाही प्रॉब्लेम, जो दिला तो फिक्स केला मी. जेवणामध्ये तू व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाऊ शकतो, त्यामुळे तुझं तेवढं अडलं नाही. कारण भारताबाहेर गेल्यानंतर व्हेजिटेरियन लोकांची सगळ्यात जास्त अडचण होते आणि मग ते कुरकुर करायला लागतात. पण त्यामुळे तुझा तो प्रॉब्लेम आला नसेल, कारण अख्ख्या ह्या सगळ्या एरियाजमध्ये मॅक्सिमम नॉन व्हेजिटेरियन. व्हेज म्हणजे असं की असं व्हेज खाण्याचं कारणच नाही. कोणाला विचारलं तू एखाद्यानं मी व्हेज आहे तर त्यांनी मला त्या शॉक होतात की व्हेज का, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेज राहणे ह्याचं त्यांना कारण ऍक्सेप्ट नाही. ते आपल्याला परग्रहावरचे समजतात ती लोक. म्हणजे त्यांना आपण जे खातो नॉनव्हेज ते त्यांच्यासाठी नॉर्मल वाटतं आणि बाकी व्हेजिटेरियन हे ॲबनॉर्मल ह्या कॅटेगरीमध्ये जातात त्यांच्यासाठी. पण खूपच तो वेगळा खाद्य संस्कृती हा एक वेगळा भाग आहे. पण मला विचारायचं की ह्या सख्ख्या प्रवासात सगळ्यात लॉंगेस्ट जर्नी म्हणजे माणूसही दिसला नाही किंवा अशा पूर्ण वैरान याच्यामध्ये प्रवास करतोय, असा लॉंगेस्ट जर्नी कुठला होता? टर्कीमध्ये काही पार्ट होते, 700 किलोमीटर 500 किलोमीटर कोणी माणूस नव्हता.
इराणमध्ये एकदा अडचण आली होती इराणमध्ये, पण हायवे चांगला असल्यामुळे गाड्या दिसत होत्या. निर्मनुष्य असं ठिकाण मला एकदा टर्कीमध्ये होतं छोट्या रस्त्यावरती. इराणमध्ये हायवेला तो प्रॉब्लेम होता. अच्छा. बाकी निर्मनुष्य असं कुठं नाही. मी गाडी चालवली जसं ग्रीसमध्ये, पण सर्व सुविधा भेटत गेली. अच्छा. कारण लोक दिसली की कमीत कमी आपल्याला एक मानसिक समाधान हे असतं की सपोर्ट की कोणीतरी आहे म्हणजे आपल्याला आपण बरोबर चाललोय आणि मुख्य म्हणजे काही झालं तर कोणीतरी आहे. भाषा नसली कळली तरी सुद्धा आपण काहीतरी सांगून आपण साईन लँग्वेजवर आपण निभावून नेऊ शकतो. आता साईन लँग्वेजवरून आठवलं की ह्या अख्ख्या याच्यामध्ये भाषेचा प्रॉब्लेम तर नक्कीच आला असेल. हो, नक्कीच. त्याच्यावरती कशी मात केली? भाषा म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग विषय होता भाषाचा. इराणमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पर्शियन लँग्वेजवर तिकडे काही माहित नाही. इंग्लिशमधलं सॉरी थँक्यू हे चुकून एखाद्याला कळलं तर इतकं. मग तिथून म्हणजे पहिलीच कंट्री इतकी कडक इंग्लिश विरोधी होती ना, तर त्याच्यामुळे मला चांगली सवय लागली. आणि इराणमध्ये अडचण अशी होती की तिथे गुगल वापरणं खूप डिफिकल्ट आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया सर्व बॅन आहे. VPN लागतं. आणि इंटरनेट पण खूप जुनं वापरतं. 3G 4G चुकून मिळतं. 5G तर विषयच नाही. त्यामुळे इच्छा असून पण ते ट्रान्सलेट नाही करता आलं. त्यामुळे पहिलेच 10 दिवसात मला ते डेव्हलप झालं की आपण बोलतोय, समोरचा तो 10 प्रकारे ट्राय करतोय समजून सांगायचं. मी ते ऐकण्याचा प्रयत्न करतोय, मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझं म्हणणं मी त्याला रिप्लाय करतोय. ते त्याला ह्या मार्गे नाही समजलं तर दुसऱ्या मार्गे सांगायचं, साईन लँग्वेज करून सांगायचं, एक्सप्रेशनने सांगायचं. तो ट्राय करतोय. तर हे मला खूप इंटरेस्टिंग वाटू लागलं. मला आवडायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी. पुढे मी त्याच कंटिन्यू केल्या. कारण कम्युनिकेशन ह्या अख्ख्या प्रवासात खूप महत्वाची गोष्ट होती आणि ती मला वाटतं तू खूपच छान हँडल. मग अशी एक जशी बोलताना गप्पा मारताना तू छान एक विषय मांडलास की जिथे कोणीच नाहीये तिथे ते कसली भीती. खूप इंटरेस्टिंग वाटलं मला हे. कारण हा प्रश्न सगळ्यांना वाटतो की निर्मुष मनुष्य ठिकाणी किंवा अशा ठिकाणी आपल्याला कोणी ओळखत नाहीये तिथे आपल्याला भीती वाटू शकते. तर तू जे सांगितलेला जो मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, तर त्याच्याबद्दल अधिक काय सांगू शकते? त्याच्याबद्दल म्हणजे आता भीती म्हणजे आपल्याला कशी असते, भीती जंगली जनावरांची, भूताची, काही ना जे मानतात त्यांना भूताची, आणि काय चोरी करतील, लोक येतील, मारतील, याची भीती असते. तर त्यामुळे जिथं कोणीच नाही, वाईल्ड लाईफचा तर माझा अभ्यास आहे की वाघ, सिंह, हिंस्र प्राणी कुठल्या जंगलात आहेत, या भागात तर कुठेच नाही. युरोपमध्ये एकही हिंस्र प्राणी नाहीये. वाईल्ड ॲनिमल युरोपमध्ये उरलेच नाहीत. आणि टर्की आणि इकडे असतील तर ते माझ्या टेरेटमध्ये नव्हते. तो प्रश्न संपला वाईल्ड ॲनिमलचा. दुसरी गोष्ट मी जिथं राहायचो, कधी टेंट लावायचो पेट्रोल पंपावरती असेल किंवा निर्जन रस्त्यावरती, तर तिथं कोणीच नसायचं. तर मग त्यावेळी होतं की आता कोणीच नाहीये तर मग भीती कसली ना, मग तर बिंदास झोपू शकतो. जर कोणी आजूबाजूला आहे तर एक भीती असते की तो माणसाचा आपल्याला माहित नाही कसा आहे. आणि ह्या पृथ्वीवरती जर डेंजर ॲनिमल असेल तर तो माणूस आहे. कारण आता एक सपोज एखादा वाघ आहे, तर आपल्या अभ्यासात माहिती आहे की वाघाचं बिहेवियर काय आहे. हे जगातले सगळे वाघ तसेच वागतात. स्वतःचं डिफेन्स करणे, अग्रेसिव्ह होणे, किंवा आपण काय केलं तर त्याला रिॲक्ट करणे, किंवा एखादा कुठलाही वाईल्ड ॲनिमल घेतला, लायन असेल, लेपर्ड असेल, तर त्याचं बिहेवियर आपल्याला माहित आहे. पण अननोन माणसाचं बिहेवियर आपण माहितच नाही. मला सांगू शकत नाही की हा माणूस कसा वागतो. त्याचा सिलेबसमध्ये नाहीच आहे आपल्या. त्यामुळे त्याची भीती फिक्स नाहीये. तो कसाही वागू शकतो. 1000 प्रकृती आहेत, 1000 व्यक्ती आहेत. मग भीती माणसाची, म्हणजे तो माणूस नाही त्यामुळे भीती नाही. आणि माणसाची अशी एकदा वेळ आली होती की रिटर्न प्रवासामध्ये मी बुल्गारियातून टर्कीत आलो होतो. बॉर्डरला 4 तास लागतात या सगळ्या प्रकार करायला. रात्री 11 वाजले. बॉर्डरनंतर 50 किलोमीटर गाडी चालवली आणि एका ट्रक पार्किंगच्या इथे मी थांबायचा निर्णय घेतला की आता इथेच राहूया, थंडी पण खूप आहे आणि आता कंटाळू पण आले, 11 वाजलेले आहेत. मग तिथे मी पार्किंगच्या बाजूला झाडांमध्ये एक शांत जागा बघितली जिथे लाईट येणार नाही, झोप लागेल. गाडी लावली, टेंटचं साहित्य सुरू केलं टेंट लावायला. तर 3 लोक तिकडे, आपण इथे ज्यांना गर्दुले वगैरे म्हणतो, तर तिकडे त्यांना हिप्पी लोक म्हणतात. मी ऐकलं सर बालकांमध्ये हिप्पी कल्चर जरा जास्त आहे. तर असे 3 लोक होते. त्यांचं लक्षण काय ठीक दिसत नव्हतं, कारण ते ट्रेस पासिंग करत होते. आपला कम्फर्ट झोन असतो, त्याच्यामध्ये कोणी एंट्री केलं की आपल्याला ते जाणीव होते. मी त्यांनी नोटीस केलं की यांचं लक्षण काय ठीक नाहीये. मग मी बॅक ऑफ द माइंड सुरू केलं की यांना कसं टॅकल करायचं. मग ते कोणी गाडीपाशी उभे राहिले होते, बघत होते, मला स्टेअर करत होते. मी काय इग्नोर केलं, पण माझं लक्ष होतं की यांच्याकडे काय, तिघांचं बिहेवियर कसं आहे. 20 मिनिटांमध्ये माझं सगळं काढलं, चेंज केलं, शूज काढून ते घातले आणि म्हणलं आता यांच्याकडे बघावं की यांचं काय म्हणणं आहे. किती ऑब्झर्व करत होते की हा कोण आहे, कसा आहे, काय करता येईल, किंवा एकटाच आहे काय. तर मलाही समजलं की यांचं काय सुरू आहे. मग मी त्यांना विचारलं की जागा झोपायला सेफ आहे का. मग इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, पण लँग्वेज ट्रान्सलेटरनुसार विचारलं. मग त्यांनी एकाला नाही कळालं, दुसरा बोला तू सांग काहीतरी. तो बोला हा सेफ आहे, ऑफकोर्स सेफ आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग मी तिथेच त्यांच्यासोबत गप्पा मारतो उभं राहिलो, म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली, एकदम समोर राहून की त्यांच्यातलाच मी आहे, माझं काम झालं, आपण जॉईन करूया. मग ते त्यांना अफोर्ड वाटायला लागलं. तर पुढचे 40 मिनिट मी त्यांची हॅरेसमेंट केली, जे की ती माझी व्हायला पाहिजे होती. की तिथं मी त्यांना प्रश्न विचारायचे की आज थंडी अशी का पडली, एवढेच असते का, किंवा हा ट्रक किती सीसीचा आहे, किंवा काही प्रश्न. मग तो बोलायचा की इंग्लिशचं मला येत नाही, इंग्लिश वगैरे काय. मी माईक सुरू करायचो, बोलायचो तू बोल यामध्ये. म्हणजे असं मी त्यांना सोडलं नाही की तुला येत नाही.
तू बोल याच्यामध्ये. मग तू काहीतरी बोलायचा, मग मी असं इरिलेव्हंट आन्सर द्यायचं, मग ते त्याला वाचायला लावायचं. मग तो इरिटेट झाले तिघं पण, कारण अननेसेसरी मी त्यांना काही प्रश्न विचारत होतो. एक गेला ट्रक पाशी गेला, मग मी त्याच्या पाठीमाग गेलो, बोललो हा ट्रक किती सीसीचा आहे, 9400 सीसीचा आहे, मग किती टॉर्क जनरेट करतो. मग मी ट्रान्सलेट करून दाखवायचं, मग तो आन्सर त्याला इग्नोर करायचा, मग मी माईक करायचो, म्हणजे पण असं प्लीज प्लीज टॉक टॉक प्लीज असं. मग तो इरिटेट झाला. असं मी तिघांना इरिटेट केलं की ते वेगळ्या वेगळ्या, मी जवळ गेली ते लांब जायचे, मी काहीतरी प्रश्न घेऊन जायचो. मग एक 40 मिनिटानंतर मला कन्फर्म झालं की आता ह्यातलं कोणी इकडे यायचं डेअरिंग नाही करणार. कारण एवढ्या टॉर्चर नंतर, कारण आपल्याला महाराजांनी काय शिकवलंय की पराभव रानात नंतर पहिला मनात झाला पाहिजे. जेव्हा असं काय परिस्थिती येते तर ती पहिली कशी असते की तिथं मी जर वाइंडअप करून घाबरलो असतो तर यांनी चेस केलं असतं, फॉलो केलं असतं. तिथं काय होतं की त्यांना मनात हे टाकायचं होतं मला की तुम्ही इकडे येऊ नका, किंवा मला काय फरक नाही पडला तुम्ही कसे असेल, तिघे असेल किंवा काय असेल, आम्ही तुम्हाला घाबरलेलो नाही बेसिकली. की माइंड गेम असते, प्रेशर असतो सायकोलॉजी. तर ह्या गोष्टी करावी लागत होत्या मला. पण ते मी इमिजिएटली डिसाईड करतो काय करायचंय आणि ते सक्सेस व्हायचं, कॉन्फिडन्स बिल्ड व्हायचा, अनुभव व्हायचे. मग अशा याच ह्याच्यावरती अजून काही असा कुठला चित्तथरारक प्रसंग किंवा जीव घेणा प्रसंग असा कुठल्या ह्याच्यात असा आला का कुठला? जीव घेणं म्हणता येणार नाही असा, पण एकदा प्रवास करत होतो मी, 5 वाजले संध्याकाळी, दिवसभर वैराण भागातून प्रवास सुरू होता. 10 फुटी रस्ता होता, असं नाही की 4 लेन आहे किंवा काय, 10 फुटी रस्ता, छोट्या ग्रामीण भागातून. खूप ढगाळ वातावरण होतं, असं वातावरण पण इतकं त्यावेळी फ्रेश नव्हतं त्या दिवशी. 5 वाजता मी एका ठिकाणी झोपलो. तिकडे कसं असतं परदेशामध्ये की रस्त्यावर गाडी थांबवू शकत नाही, एका ठिकाणी पाण्याचा नळ असतो, बाकड असतं बसायला, पार्किंगची सोय असते, 4 गाड्या बसतील एवढी. मग तशी एक पार्किंग सोय बघितली आणि मी झोपलो बाकड्यावरती, डोक्यावरती बफ घेतला, अंधार केला, म्हणजे डोळ्यावरची पट्टी. तर त्यावेळी एक गाडी आली बाजूला, 6-7 लोकांची व्हॅन होती. तर मी इग्नोर केलं, म्हणलं असेल व्हॅन काय, मग काहीतरी आवाज आला. तर बऱ्याच वेळा मी हा किस्सा सांगितलेला आहे असा. तर मेटलचा आवाज आला, म्हणजे ब्रेकडाऊन झाली असेल काय, मी असं ॲझम्पशन चालू होती माझे, कारण मला झोपायचं होतं. 10 ते 15 मिनिटाचा पॉवर नॅप हवा होता, पण मला डिस्टर्ब नको होतं, काय उघडून बघावं काय. मग ते आवाज आला, मी इग्नोर केलं. नंतर 2-4 माणसांचं इकडे तिकडे चालण्याचं जाणीव झाली, ते इग्नोर केली की असतील काहीतरी असेल, ब्रेकडाऊन झाली असेल गाडी, मेटलचा आवाज येतो हे ते वगैरे. पुन्हा कुत्र्यांचं पाणी पिण्याचा आवाज आला मला, म्हणजे असं माझं लक्ष होतं. म्हटलं हे थोडंसं सिलेबसच्या बाहेरचं वाटतंय. म्हणजे माझी क्युरिओसिटी वाढली त्यावेळी. म्हटलं आता इग्नोर नाही करू शकत की माणसाचं ठीक आहे, असं कुत्र्यांच्या पाणी पिण्याचा आवाज कसा येतोय की ते पाणी पितात ना जिभेने चटचट. मी बघितल्यानंतर मी दचकून बसलो, उभं राहिलो, लगेच बसलो. असं ते बाकडा होता, असं बघितलं आजूबाजूला काय परिस्थिती आहे. तर परिस्थिती खूप भयंकर होती. ते शिकारी लोक होते, बरीच हत्यारं होती, कोराड कोयत्यापासून रायफलपर्यंत सगळे त्यांचे. ते 2 माणसाचं काम होतं, ते हत्यारे साफ करणे. 2 जण तिकडे त्यांनी काहीतरी कापून मांडलेलं होतं शिकार करून, ते कापत होते, तिथेच कापाय सुरू होते. नंतर मी बघितलं तर माझ्या ह्याच्यामध्ये त्यांनी अर्धा कापल्यामुळे तो प्राणी काय ओळखला नाही मला, काय कापला होता ते. त्यातले 2 लोक माझ्या बाईकच्या आजूबाजूला फिरत होते, गुगल ट्रान्सलेट काढून, कारण इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, त्यांना इंग्लिश काही कळत नव्हतं. आणि हे सगळं कोण कुत्र्या सांभाळतंय, कोण ह्यांचं आजूबाजूला चाललं, कोण कापतंय, कोण ते हत्यार सांभाळतंय. मी एकटाच तिथे. मी बघितलं, म्हणलं चर्चेने प्रश्न मिटला पाहिजे. आता आपल्याला हे हार्मफुल आहे की नाही हे तेव्हाच कळत जेव्हा 2 शब्द आपण बोलू. बरोबर. मी पटकन कोणाच तरी बोलायला गेलो, कोण रिकाम आहे काय ते. तर ती बाईकला चेक करणारी बघितली, ते काय शूटर असतील, आता त्यांचा रोल संपलाय त्यामुळे ते करत असतील. मग झालं बोलणं, कुठून आलाय काय. त्यांनीच माझं इंट्रोडक्शन सुरू केलं की इकडे कशाला आलाय, इकडे पर्यटक तर कोण येत नाहीत, मग तू कशाला आलाय, मग कुठे चाललाय. मग सांगितलं काय मॅलियाला चाललोय, मग हिंदुस्थान, तिकडे इंडिया म्हणून आणि भारत म्हणून चालत नाही, हिंदुस्थान म्हणलं. किंवा इव्हन विजावरती पण आपल्या ते हिंदुस्थान म्हणूनच येतं, इराण आणि ह्याच्यामध्ये. मग सांगितलं हिंदुस्थान. मग त्यांना कौतुक वाटलं हिंदुस्थान. त्यांना युरोपियन लोकांचं कौतुक वाटत नाही, तर रोज 4 युरोपियन बघतात. पण मला वाटतं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी भारतीय बघितलं असेल त्या कोपऱ्यात कोणीतरी, त्यामुळे ते क्युरिओसिटी होती की भारतीय हिंदुस्थानी माणूस. मग त्याने प्रश्न विचारला मला की तुला भीती नाही वाटली का, एवढ्या भागात आलाय तू, ही काय हाच एरिया चांगला नाहीये. मी त्याला इमिजिएट आन्सर दिलं की तुमच्यासारखे जेंटलमॅन मला भेटले तर भीती कशाची आहे ना, म्हणजे ज्या पावलं मला असे जेंटलमॅन भेटतायत, मला काय भीती नाहीये. ते त्यांनी सार्कॅस्टिक घेतलं की कॉम्प्लिमेंटली घेतलं, हसले एकमेकाशी बोलून. मग म्हटलं आता मला कळालं की वेळ आली आता निघायची. निघायला पटकन तिथून झालं. म्हणजे असं एक वेळ असते की डिस्कशनची की आता बाय म्हणावं. हो बरोबर. म्हणजे ते इगो पण योग्य वेळी पटकन आपण निघावं, म्हणजे ते एक राहतं की हा पळून गेलाय किंवा मग ते सस्पेशन राहतं. बरोबर. आता जरा हास्य कळवळ झालेला आहे, इज राईट टाइम टू लिव्ह, निघालो. अशा काही घटना घडत होत्या, पण ते मी तो डेंजरपर्यंत पोहोचत नव्हतो. ते आपल्या कम्युनिकेशनमुळे ते इझी व्हायचं.
ग्रेट ग्रेट. इथे जे अकोमोडेशन्स होते ते मॅक्सिमम सगळे टेंटमध्ये किंवा अशा आडोसा बघूनच, की कुठे कोणी आपल्याला इंडियन कोणी भेटला किंवा त्यांनी सांगितलं की आमच्या घरी आज या, असे कोणी कॉन्टॅक्ट्स मिळाले होते का की ज्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांचा पाहुणचार घेता आला? हो, घेता आला. मला पहिल्यांदा पाहुणचार भेटला झुरिकमध्ये. औरंगाबादचे संभाजीनगरचे आपले देशपांडे कुटुंबीय होते, त्यांच्याकडे मला पहिल्यांदा होस्ट मिळाला की असा. अच्छा. कारण महाराष्ट्रातली लोक जिथं बिझनेस हब आहे तिथेच मोस्टली आहेत सेट. बरोबर. हो, शहरांमध्ये चांगले. आणि माझा बराचसा शहरांच्या बाहेरचा प्रवास असायचा किंवा मी शहरं टाळली होती, त्यामुळे मला पहिल्यांदा झुरिकपर्यंत पोहोचेपर्यंत कोणी नाही भेटलं. त्यानंतर झुरिकमध्ये भेटलं, बाझलमध्ये भेटले मला पुण्याची एक फॅमिली कुलकर्णी. त्यानंतर माझा एक ट्रेकिंगचा मित्र साक्यात घाणी करतो, मला पॅरिसमध्ये भेटला. लंडनमध्ये तर मला बरेच भेटले. ओके. म्हणजे युरोपपर्यंत मला 3 ठिकाणी भेटले. आणि एका ठिकाणी मला असं इटलीची फॅमिली होती, त्यांना आवडलं माझं बाईक वगैरे सर्व. ते म्हणले चल घरी. म्हटलं चला. असे काय भेटले. पण ही अशी जी लोक भेटतात ना ती, कारण मला अनुभव आहे असे भारतामध्ये, मी भारताबाहेर मी बाईक नाही चालवली, पण ह्या जी कॉन्टॅक्ट क्रिएट होतात ना हे लाईफ टाईमसाठी असतात. कारण त्या लोकांनी त्या वेळेला आपल्याला जी काही थोडीशी मदत असते ती मदत आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी असते. कारण आपल्याला खरं गरज असते आपल्या त्यावेळेला कोणीतरी आपल्या ओळखीचं किंवा आपली भाषा बोलणारं मिळावं. कारण शेवटी बोलणं जे होतं, तू कदाचित फोनवर बोलत असशील घरी तुझ्या किंवा फोनवरच, पण 1 to 1 अशी लोक भेटून कन्व्हर्सेशन कठीण होतं. त्यावेळेला अशी लोक भेटली असतील तेव्हा तुला खरंच त्यावेळेला खूप आनंद झाला असेल, त्यांच्या घरचं चांगलं जेवण मिळालं असेल तुला. हो, महाराष्ट्रीयन जेवण आणि बोलायला महाराष्ट्रीयन, तसं तोंडी लावायला महाराष्ट्रीयन शब्द मला मिळाले. चांगलं वाटलं. ते स्वित्झर्लंड सारख्या सुंदर देशामध्ये, म्हणजे स्वित्झर्लंडला पोहोचेपर्यंत खूप छान प्रवास सुरू होता. स्वित्झर्लंड तर अतिशय सुंदर आहे, त्यामध्ये मला महाराष्ट्रीयन फूड, महाराष्ट्रीयन मराठी बोलायला मिळालं. त्यामुळे मी स्वित्झर्लंडमध्ये एकदम 7वे आसमान पे असं म्हणू शकतो. ग्रेट. आणि तसाही तो देश एवढा सुंदर आहे, खूप सुंदर, अजून तुला ॲडिशनल हा बेनिफिट मिळाला. आणि तिथे माझे एक जुने मित्र होते, भटकंतीतून झाले होते, रोटरीच्या संपर्कातून पण झालेले. एक नौशेटल नावाचं गाव आहे, तर तिथे त्यांची मिसेस स्पॅनिश आणि हा स्वित्झर्लंड. मग त्यांच्या घरी त्यांनी मग ते बोलले आज माझ्या पद्धतीचं, म्हणजे आज स्वित्झर्लंडचं टाईपचं जेवण. मग दुसऱ्या स्टेला ते बोलले आज स्पॅनिश जेवण करते. मग एकदा बर्नमध्ये मी होतो, रिटर्न आलो होतो त्यांच्या घरातून. बर्नमध्ये मला राहायची गरज पडली, लेट झाला. तिथे सगळे स्टे म्हणजे 15,000 20,000 इतके, म्हणजे बेसिक कुठेच सोय नव्हती. त्यांना फोन केला आज घरी येतोय, कारण 50 किलोमीटर होतं. 50 किलोमीटरला 2 लिटर टाकलेलं बरं पडेल. इथे स्वित्झर्लंडला 15,000 स्टे करण्यापेक्षा 50 किलोमीटर एका तासाचे. कारण ऍक्च्युअली ते झालं होतं कसं, ते बोलले की आपण अजून फिरूया, तू नको जाऊ आज, आणखी एक स्टे कर. म्हटलं नको, मला गेलं पाहिजे, माझा मोठा प्रवास आहे. मग ते काय नाराज होते दोघं पण, की तू आलास एवढ्या लांबून, एक दिवस राहिलास. मग संध्याकाळी बोललो की तुमची इच्छा पूर्ण झाली, मी पुन्हा येतो घरी. असा पाहुणचार घेतला. म्हणजे कधी कधी 50 किलोमीटर जाऊन असे स्टे करावे लागले. वा वा. ह्या सगळ्यामध्ये मी असं वाचलं आहे तुझ्याबद्दल, आणि का तुझ्या एक काहीतरी हेतू घेऊन गेला होतास, काहीतरी एक मेसेज घेऊन गेला होता. तो काय होता? मेसेज होता वसुदेव कुटुंबकम. आपलं जे संस्कृत फ्रेज आहे वसुदेव कुटुंबकम म्हणतो आपण, 1 वर्ल्ड 1 फॅमिली 1 फ्युचर. तर ते ऍक्च्युली मला अनुभव घ्यायचा होता. मी एकटा होतो, मी घरातून बाहेर पडलो की आता माझी फॅमिली घरी असं नाही, ही फॅमिलीच आहे सगळी जग. हो बरोबर. त्यामुळे जो कम्फर्ट आहे की घराच्या अंगणात आपण बागडावं, तो तुझा हेतू एकदम परफेक्ट होता. कारण भीतीचं पहिलं असतं, आपल्याला घराच्या अंगणात भीती वाटत नाही, आपल्या गावात भीती वाटत नाही. मला या जगात जर निर्भीडपणे फिरायचं असेल तर हे जगच माझी फॅमिली म्हटलं पाहिजे. हे जे गाव आहे पूर्ण माझं अंगणच आहे. त्यासाठी आपला मेसेज होता वसुदेव कुटुंबकम. तेव्हा मी असं जसं अंगणात बागडावं तसं मी इथून लंडनपर्यंत प्रत्येक देशात बागडलो. तर लोक भेटली, त्यांच्याशी चर्चा करताना असं प्रश्न येतो की का चाललंय. मी त्यांना सांगायचो की तुम्ही ऐकलंय का कधी वसुदेव कुटुंबकम. इराणमध्ये खूप चांगला अनुभव आला, कारण इराणची लोकांनी पर्शियन संस्कृती आणि भारतीय संस्कृती बरेच मिळती जुळते आहेत. बरोबर. आग्रह असेल, पाहुणचार असेल, अतिथी देवो भवचं असेल. तर इराणमध्ये मला खूप छान संपर्क म्हणजे याचा अनुभव आला. युरोपियनमध्ये पण मी सांगत होतो की विचारायचे की गाडीवरती स्टिकर विकर बघून किंवा असं आहे, तर मग त्यांना सांगायचो की आम्ही असं मानतो की वसुदेव कुटुंबकम. आज तुम्ही चाललाय, आज तुम्ही उद्या कुठल्या तरी पिढी, तुमची एखादी पिढी असेल आणि माझ्या घराच्या बाजून तुम्ही जाणार, तर तुम्हाला तिथं कोणीतरी आमच्याला थांबवणार आणि सर्कल पूर्ण होणार. कारण आपण एकामेकाच्या फॅमिलीचा भाग झालोय. आणि ही आजची गोष्ट ही
ह्या सर्कल पूर्ण व्हायला 200 वर्ष लागतील, 50 वर्ष लागतील किंवा 4 वर्ष लागतील, पण ही पूर्ण होणार. कोणीतरी तुझ्या रिलेटेड माझ्या गावात जाणार आणि माझ्या कोणीतरी पुढचे असतील पिढीतले ते तुम्हाला मदत करणार का, तर हे कुठं वाया जात नाही. हे कंटिन्यू सर्कल सुरू असतं. सर्कल पूर्ण झाल्याशिवाय दिवस रात्र असो किंवा काही असो, जन्म मृत्यू असो, तर ह्याचा हा भाग होणार. तर ही त्यांना खूप आवडायचं की इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी म्हटलं नोटीस करा तुम्ही, किंवा आजपर्यंत तुम्ही एखाद्याला हेल्प केली किंवा तुम्ही आता इथून बाजू देशात गेला तर सर्कल पूर्ण झाल्याचं तुम्ही लिंक नाही जोडल्या म्हणून तुम्ही आज नोटीस नाही केलं, पण उद्या जाऊन नोटीस करा की तुम्हाला कळेल की आपलं सर्कल कुठेतरी पूर्ण होते. मग अशा आमच्या ह्याच्याबद्दल थोड्याशा गप्पा व्हायच्या, मजा यायची. आणि तसंही भारतीय संस्कृतीबद्दल ह्या परदेशातल्या लोकांना खूप आकर्षण आहे. खूप आणि त्यांना मी आत्ताच 10 दिवसापूर्वी मी स्वित्झर्लंडमध्ये होतो. एका हॉटेलवर एक छोटंसं हॉटेल होतं, ते 5-6 रूमचं, पण लिहिलं होतं अतिथी देवो भव. ते होतं एका फॉरेनरचं, पण लिहिलं होतं अतिथी देवो भव, आणि ते पण छान देवनागरी याच्यामध्ये लिहिलं होतं. म्हणजे मी खास तिथे जाऊन विचारायला गेलो की हे आपल्या भारतीय माणसाचं आहे का. ते म्हणाले भारतीय माणसाचं नाही, पण आम्हाला ते हा तुमचा कन्सेप्ट खूप आवडलाय, अतिथी हा देवासारखा असतो, हा कन्सेप्ट खूप आवडलाय, आणि म्हणूनच आम्ही त्याच ह्याच्यामध्ये ते देवनागरी भाषेतच ते लिहिलंय. आणि त्यामुळे ते म्हणतात की भारतीय खूप येतात आमच्याकडे ते बघून. पण ते त्याच्या मागचा हेतू जो नव्हता की भारतीयांनी यायला पाहिजे हा हेतू नव्हता, पण ते कन्सेप्ट खूप आवडली म्हणून आम्ही ते लिहिलं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे सगळं करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. त्यासाठी काय केलं असतं? महत्वाचा नेमका मोजका. हो, तो महत्वाचा प्रश्न आहे. सेव्हिंग सगळी 100% वापरली. एवढे सेव्हिंग कोणाची नसते, त्यामुळे मला 50%. त्याच्या आधी लग्न झालंय का तुझं? नाही झालेलं अजून, त्यामुळे सेव्हिंग थोडीशी फार केली. म्हणून तू आता नाही असं नाही, पुढच्या वर्षी लग्न होईल, पुढचा प्लॅन होणारच आहे. तर काही लोन काढलं, काही स्वतःचे जे काही फंड होते सगळे एकत्र केले. मी जेव्हा परत आलो तेव्हा माझ्या 0 रुपये होते, आणि मला त्याचं काही रिग्रेट नव्हतं. सेव्हिंग कुठे फंड असेल, कुठे FD असेल, कुठे काय शेअर मार्केट असेल, किंवा आल्यानंतर काही मी एक्स्ट्राचं लोन काढलं होतं रिकव्हरी हेचं मध्ये लागणार आहे, तेही संपलं होतं. त्याचे काही EMI सुरू झालेले, त्याचंही मला रिग्रेट नव्हतं, कारण हेच वय होतं सगळं करण्याचं. म्हणजे लोन झालं तर फेडायचं पण हेच वय आहे, आणि ह्या पैशाचा योग्य वापर पण याच वयात करायचा असतो. 60व्या-70व्या वर्षी मला याचा वापर करायचा नव्हता. तेव्हा मी बरेच पैसे साठवून ठेवून पुन्हा फिरायला जाईल तर तेव्हा माझे गुडघे काम करणार नाहीत, बघायचं तर डोळ्याने दिसणार नाही, मोठ्या भिंगाचा चष्मा असेल तिथे, मग त्यामुळे त्याचा उपयोग नाहीये. किंवा मी परत आलो तर 1-2 वर्ष स्टोरी सांगेल. आता मी पुढचे 30-60 वर्ष 30 वर्ष सांगू शकतो लोकांना तिचं. कारण ही स्टोरी आणखी 25-30 वर्षांनी सुद्धा कदाचित तेवढीच फ्रेश असेल, कारण हे असा डेअरिंग करण्यासाठी खरंच एक मोठं काळजी लागतं, आणि पैसे पण लागतात. तर स्पॉन्सरशिप काही स्पॉन्सरला मी ट्राय केला होता, पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की म्हणजे जायच्या आधी की मला कोणी एवढं ओळखत नव्हतं. त्यामुळं, आणि पहिली गोष्ट म्हणजे असं कोणी केलं नव्हतं. एकटा जाणार तर काही लोक बोलले की तू आधी मॅपवर बघ लंडन कुठे आहे, मग ठरव. तुला माहित नाही म्हणून तू म्हणतो जाणार बाईकवरती, माहित झालं की तू कॅन्सल करशील, असंही काही फनी वे मध्ये सांगितलं. काही लोक बोलले की मला काय रिटर्न येण्याचे चान्सेस कमी वाटत आहेत, कारण इराण, टर्की या भागात जाणार आहे. म्हटलं किती आहेत? म्हटलं काय 50%. म्हटलं खूप जास्त पर्सेंटेज तुम्ही सांगताय. मग 50% म्हणजे खूप मोठा आकडा सांगितला तुम्ही. मी तर म्हटलं की अपेक्षा कमीच केली आहे, कारण असेच असल्यामुळे मला ती भेटली नाही फंडिंग. माझ्या मित्रांनीच काही कॉन्ट्रीब्युशन केलं 2-2.5 लाखाचं, कोणी 10,000, कोणी 5,000, असे जे जवळचे मित्र होते ते. हे 2-3 लाख रुपये झालेले. आणि इथून कार्गो कंपनीनं मला काही त्यामध्ये सूट दिली. ते कसं झालं, बाकी असं स्पेशल फंडिंग नाही कोणी भेटलं. ओके. ह्या टूरवर असताना अशी काही लोक जे भेटली असतील, त्यांच्याकडून कधी अशी मदत झाली का? हो, मला पुण्याच्या फॅमिलीनं पहिल्यांदा मला 51 युरो दिले, आणि खूप आश्चर्य धक्का बसला की असं पण लोक करतात. कारण म्हणजे 5,000ची सोय झाली ती माझी. पुढचा एक दिवस त्यामध्ये निघू शकतो पेट्रोलसाठी, कारण दिवसाला मला कधी कधी 5,000 पेट्रोल लागायचं. तिकडे पेट्रोल 200 रुपये 180 रुपये लिटर असल्यामुळे. तर मग त्यांनी 51 युरो दिले मला कुलकर्णी फॅमिलीने. अच्छा. लंडनला पोहोचल्यानंतर गणपती उत्सव होता, त्यावेळी पण जायचे लोक, आणि सगळे शॉक व्हायचे की आम्हाला 9 तासाची फ्लाईट असते. आम्ही 2 महिने तयारी करत असतो की आता भारतात जायचं आहे, 9 तासाची फ्लाईट आहे, मग फ्लाईटमध्ये 9 तास काय करायचं, बसायचं. म्हटलं हे टेन्शन नको म्हणून मी बाईकवरती आलो. तर हे त्यांना खूप असं इंटरेस्टिंग वाटायचं. मग ते बोलवायचे गणपती उत्सवाला, कुणाच्या गणपतीला वगैरे. मग आल्यानंतर ते पाकिट द्यायचे. किती दिवस होता लंडनमध्ये? 15 दिवस होतो. अच्छा. हां, 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. ओके.
आणि त्यावेळी 1 ऑक्टोबरला आपले मुख्यमंत्री लंडनला येणार होते. तेव्हा गडकरींचा प्राग दौरा पण होता. ओके. तर त्यावेळी काय झालं, ही 14 आमदारांच्या निलंबनाची तारीख नेमकी 1 ऑक्टोबर आली. म्हणजे मला महाराष्ट्र मंडळ लंडनचं ते बोलले की 1 तारखेला येणार आहेत, आपण एक अर्धा तास मीटिंग करू, कारण त्यांचं इथं आल्यानंतर सगळे अरेंजमेंट आपल्याकडेच असते. तू इकडेच आहे, तू थांब 4 दिवस. म्हटलं ठीक आहे, थांबतो 1 तारखेपर्यंत. मग 2 दिवस आधी बातमी आली की ती 11 आमदारांचं निलंबनाची हेअरिंग 1 ऑक्टोबर आलेली आहे. त्यामुळं शिंदेसाहेब आले नाहीत, पण गडकरी आले. त्यांचा प्रागला दौरा होता, एक प्रागचं ते आले. मग मी ठरवलं की आता थांबण्यात काय अर्थ नाही. मी निघालो. म्हटलं आपण मराठा जाऊन भेटू नंतर. मग एक 15 दिवस राहिलो. अच्छा. क्या बात. पण अजून एक सरकारी लेवलला प्रयत्न केला का की अशा प्रकारे काही स्पॉन्सरशिप मिळवण्याचा वगैरे? सरकारी लेवलला मी आमदार खासदारांपर्यंत प्रयत्न केला, पण त्यांना काय कोणाला ह्याची किंमत नाही कळाली किंवा त्यांना कळालाच नाही विषय असा. मी बऱ्याच आजूबाजूच्या खासदार आमदारांच्याकडे गेलो होतो, त्यांनी ऐकून घेतलं. म्हणजे ऍक्च्युली मला त्यांच्या एक्सप्रेशनवरनं की त्यांना काही कळालं नाही की असं बाय करून कोण जातं, कशाला जातं. म्हणजे काहीच इंटरेस्ट दाखवला नाही किंवा मला वाटलं त्यांना कळालं नसेल विषय, असं काय होऊ शकतं. पण आल्यानंतर मला बरंच अप्रिशिएशन मिळालं आमच्या भागातल्या खासदार आमदारापासून ते इथंपर्यंत. तिथले निरंजन डावकरे त्यांनी तर मला घरी बोलवलं त्या दिवशी, आले दुसऱ्या दिवशी. पण आर्थिक काही नाही, फक्त आर्थिक राजकीय दृष्ट्या मला पहिल्यांदा आर्थिक फंडिंग झालं इस्तांबूलमध्ये 250 युरोचं. पुण्याचे एक रवी लांडगे म्हणून आहेत, पिंपरी चिंचवड ते बिनविरोध नगरसेवक पहिले, असं त्यांची ओळख आहे. मग ते 5-6 मित्रांना घेऊन इस्तांबूलला आलेले. ते कुठून तरी संपर्क झाला, आम्ही भेटलो, गप्पा वगैरे मारलो, जेवलो सोबत. मग त्यावेळी त्यांनी मला 250 युरो दिले 4-5 लोकांनी. ते पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे लोक होते. त्यामुळे ठरवलं की पहिलं भारतातलं राजकीय दृष्ट्या आलेलं हे पहिलं फंडिंग 250 म्हणजे 25,000 रुपये. आणि बाकी मग मित्रांकडून आलेलं किंवा कोणी स्टे केलं. बरोबर. व्हिएन्नामध्ये एक रवी भालेराव म्हणून मुंबईतलेच आहेत, तर त्यांनी मला 200 युरो दिले होते. ती पण मोठी अमाऊंट होती 200 युरोची. मी हा प्रश्न का विचारला, कारण आम्ही जेव्हा 1995 मध्ये मोटरबाईक एक्सपिडिशन केली होती मुंबई टू खारदुंगला पास, तेव्हा आम्ही इंडियन ऑइलकडून आम्ही स्पॉन्सरशिप म्हणजे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. 15,000 रुपये मिळाले आम्हाला 1995 मध्ये, पण त्यासाठी मला मी 5,000 मी माझ्या खिशात खर्च केले. तर त्यावेळेला हा प्रश्न खूप यायचा की तुम्ही तुमच्या मजेसाठी चाललाय, तुम्ही पैसे कसले मागता. पण तेव्हा खूप कमी लोकांना याच्याबद्दल म्हणजे खरं माहिती नसते की हा एक प्रकारची एक वेगळ्या प्रकारचं ॲडव्हेंचर आहे. आणि हे ॲडव्हेंचर करताना काय लेवलची तुम्हाला एक जिद्द लागते. शेवटी हा एक एक्झाम्पल सेट झाले आता की एक मध्यमवर्गीय मुलगा मोटरसायकलवरून एवढा प्रवास करू शकतो. मग त्यामुळे याच्यात फ्युचरमध्ये कदाचित तुझं बघून अनेक लोक याच्यामध्ये कदाचित करू शकतील आणि करू शकतील आणि त्याच्यातून एक चांगलं एक्झाम्पल सेट होणार आहे. त्यामुळे थोडंसं आर्थिक जर हे मिळाला, आपल्याला त्याचा फायदा मिळाला तर नक्कीच चांगला आहे. कारण आता आज एक्सपिडिशनसाठी एव्हरेस्टला गेला तर तुम्हाला काही ना काहीतरी उभं करतात लोक, कारण त्याला काहीतरी एक व्हॅल्यू क्रिएट झालेली आहे. पण मुंबईहून बाईकवर लंडनला जाण्यासाठी तुला पैसे कशाला द्यायचे हा प्रश्न जनरली येऊ शकतो. त्याच्या आगेच म्हणजे ब्रँडिंग प्रमोशन एका थोडंसं काहीतरी. पण आधी माझं एवढं वेटेज नव्हतं सोशल मीडियावर, मी त्यांचा ब्रँड पोहोचेन लोकांपर्यंत. पण आल्यानंतर मला बरेच फॉलोअर्स, व्ह्यूज होते, मिलियन्स मध्ये व्हिडिओज होते. हे आता सध्या हा सगळा डिजिटल युग आहे. ह्या तुझ्या इन्स्टा आणि याच्या ज्या स्टोरीज होत्या की युट्यूब, त्याच्यामुळे तुला काही वेटेज मिळालं का तुझ्या एकंदर? कारण मी रेग्युलरली तुझ्या सगळ्या पोस्ट मी बघत होतो, म्हणजे अगदी रेग्युलरली पाहिलेत मी सगळ्या तेव्हाच्या. तो कसं आहे की माझा तो इंटरेस्ट होता म्हणून मी बघत होतो. पण असे अनेक लोक आहेत की त्यांना इंटरेस्ट जरी नसला तरी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी हटके कोणतरी करतायत तरी आपण बघायला हवं. तर त्याचा फायदा झाला का? हा, त्याचा ओळखी झाले. मला बरेच आपले इव्हन मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले, बॉलिवूडमधले लोकांचे पण मेसेज आले. अच्छा. बंगालमधले किंवा बरेच अशा मोठमोठ्या लोकांचे आले किंवा ब्लॉगर्स वगैरे जे आता इथले बरेच जे काही ब्लॉगर्स वेल सेट होते की ज्या लोकांनी कधी मला मेसेज केला नसता त्यामध्ये किंवा इथले सेलिब्रिटी शकलं नसतं त्यांच्या, किती स्वतःहून माझ्या संपर्कात आले. पुन्हा किंवा गोव्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो डिसेंबरमध्ये, इंडिया बाईक वीक म्हणून. अच्छा. तर एक 50,000-60,000 भारतातले बायकर्स येतात त्या कार्यक्रमाला. तर तिथे माझं त्यांनी ग्रँड वेलकम ठेवलं होतं. तिथे बरेच लोक
जे ब्लॉगिंग किंवा सोशल मीडिया असतील ते होते, ते सगळं वेट करत होते, भेटले सगळे तिथे. तर त्यामुळे ते आल्यानंतर मला वेटेज भेटलं, चांगलं रेप्युटेशन असेल किंवा वेगळ्या बरेच मीडियाने कव्हर केलं भारतातल्या सगळ्या, अगदी तमिळ मीडियापासून महाराष्ट्रीयन, गुजरातीपासून टाइम्स नाव, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम किंवा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळ्यांनी ते आल्यानंतर कव्हर केलं. आपल्याकडे तसंच असतं की आपण यश मिळाल्यानंतरच लोक मागे जातात. तोपर्यंत सुरुवातीला कोणीच तुम्हाला विचारत नाही, पण नंतर यश मिळालं की नंतर मग सगळे मागे धावतात. याच्यानंतर आता हा झाला एक स्टेप झाली, याच्यानंतर असं काही विचार आहे का डोक्यात की असं काहीतरी असं भव्य दिव्य काहीतरी करायचं? हो, ऍक्च्युली जसं मगाशी बोललो तसं असं नाही की मुंबई टू लंडन एकच करायचं. हे करता करता मला इंटरेस्टिंग विषय वाटला म्हणून मी मुंबई टू सिंगापूर पहिला प्लॅन केला होता, मुंबई टू लंडन, ऑस्ट्रेलिया पर्थ टू ॲडलेड, पूर्ण कॉन्टिनेंट, त्यानंतर पॅन अमेरिकन हायवे जो अलास्का टू ओसोशिया, दोन्ही कॉन्टिनेंट कव्हर करणारा तो, त्यानंतर आफ्रिकन कॉन्टिनेंट. तर असे मी सगळे प्लॅन रेडी करून ठेवले. आल्यानंतर लोकांचा इंटरेस्ट किंवा काही ब्रँड पण बोलले की आपण आता सोबत काम करू शकतो, पुढचं काय असेल आम्हाला सांगा. बरोबर. त्यामुळे मी आता आफ्रिकेचा प्लॅन बनवलाय. आफ्रिका कॉन्टिनेंट, त्यामध्ये 30 कंट्रीज आफ्रिकेतल्या, पुन्हा युरोपियन काय ज्या मागच्या वेळी राहिल्या त्या, नंतर मी रिटर्न येणार असा प्लॅन आहे तो. अच्छा. तो पण जाईल, एक 150 डेजचा प्लॅन होईल. ओके. पण तो त्याच्यामध्ये किती दिवसांचा प्लॅन असेल तो? 150 आणि साधारण किती देश कव्हर होणार? 30 to 32 डेज. आणि त्याचा साधारण रूट काय असेल? साधारण मी इथून मुंबईतून कोचीनला जाणार, कोचीनवरून फ्लाय करणार केनियासाठी विथ बाईक. केनिया, मोंबासा वगैरे, मलावी, मोझांबिक, साऊथ आफ्रिका, केपटाऊन, साऊथ पॉइंट, तिथून केपटाऊन नंतर वेस्टर्न कोस्ट पूर्ण करून मी मोरोक्कोला येणार. अच्छा. मोरोक्को नंतर जिब्राल्टरच्या खाडीतून स्पेन, साऊथ मधून नॉर्थ पर्यंत. ओके. पहिला इथिओपियाच्या खाली केनिया, तिथून साऊथ ईस्ट कोस्ट आणि आफ्रिकन वेस्ट कोस्ट, नंतर मग युरोप नंतर टर्कीला येणार एशियन कंट्रीमध्ये, आणि तिथून फ्लाय करणार दिल्लीला, नंतर दिल्ली टू मुंबई. ओके. हा, असं हा या प्लॅन पेक्षा तो 10 पट जास्त. तो पण एकटाच असेल, सोलोच करणार. सोलो करण्याचे फायदे असे आहेत की मला माहिती आहे मी काय करायला चाललोय. मी गोष्टी सांगतोय म्हणून एखादा मित्र इन्स्पायर होतो की ते 15 दिवस टिकतं, खूप छान आहे. पण ग्राउंडवरची रियालिटी वेगळी असते. तिथं पेशन्स लेवल असते, फूड बदलतं, वेदर बदलतं, बरेच चॅलेंज असतात, कुठे राहावं लागतं. म्हणजे जसं दिसतंय तेवढं ग्लॅमरस नसतं तिथं. बरेच काही ठिकाणी हालाकीचा असतो, काही ठिकाणी खूप सुंदर असतो, किंवा फिटनेस सस्टेनेबिलिटी असते. माझ्या माइंडसेट वेगळा, त्याचा वेगळा, किंवा त्याला कदाचित घरची आठवण येऊ शकते, किंवा त्याला पुन्हा कामाला जायचं कळू शकतं की अरे हे आपल्या हाताबाहेर जाते, मला घरी गेलं पाहिजे. कारण आतापर्यंत जे 2-3 लोक गेले ना की त्यांच्यामध्ये क्लॅशेस झाले थोडेफार, किंवा अर्ध्यातून रिटर्न आलेले आहेत, असे माझ्या अनुभवात आले की भारतातून जे गेलेले आहेत. किंवा नवरा बायको जर आपण प्रवासाला गेलो, तर मला माहित नाही त्यातलं कसं असतं, ते माझं लग्न नाही झालं, पण तरी ते 8 दिवसाच्या पुढे एकत्र टिकू शकत नाहीत बाहेर, असं मी ऐकलंय. नाही, खरं आहे. त्याचा अनुभव मी भारतात खूप घेतलाय. जे ट्रान्स हिमालया जो बाईक एक्सपिडिशन जे मी केलं होतं, तेव्हा आम्ही 5 बाईक्स होत्या, आणि 45 दिवशी जेव्हा आम्ही संपवली, इटानगरला आम्ही ट्रेनमध्ये गाडी टाकली, तेव्हा 5 पैकी 2च गाड्या राहिलेल्या, 3 गाड्यांमधून गाड्या. कारण एकतर ते मेंटली फिजिकली दमले, बायकोची आठवण येते आहे, मुलाची आठवण येते आहे, आणखीन असं करते. नंतर मग तो बांध तुटतो की आता बस झाला, आता कंटाळा आला. म्हणून मी हा प्रश्न मगाशी विचारला की असं वाटलं कुठला एक क्षण की बस झाला, आता हे संपूया आणि आता घरी जाऊया. तर हा अनुभव मात्र नक्की येतो. त्यामुळे जेव्हा अनेक लोक असतात तेव्हा अनेक लोकांच्या अनेक मतं असतात, आणि हिमालयामध्ये तर हा प्रॉब्लेम आहे. अल्टिट्यूड सिकनेसमुळे लोक, सर्वसामान्य माणूस जो असतो तो सुद्धा वाईल्ड होतो, विचार बदलतो त्याचा, आणि वाईल्ड होतो, आणि त्याने आयुष्यात कधी कोणाच्या माशी पण मारलेली नाही, तो पण अगदी कानाखाली वाजवू शकतो. कारण काय होतं ना की ते सगळं मेंटल हे सगळी सिस्टम बिघडते, आणि त्यामुळे मग वाद व्हायला सुरुवात होतात. आणि मग त्यामुळे एकटं जाणं हा एक सगळ्यात बेस्ट उपाय. कोणी आपल्याला विचारायला नाही, आपण आपल्या मनाचे राजे, आपल्याला हवं ते करायचं, निर्णय बदलू शकतो. आता माझ्यासोबत कोणी असतं तर परतीच्या प्रवासासाठी मला त्याला विचारावं लागलं असतं की तुझं काय मत आहे, माझंही बदललं असतं, त्यासाठी मी बी बदललं असं. हो, मी सक्सेस झालं नसतं, किंवा मला एक्स्ट्रा जो बोनस आहे तो नसता आला, किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात, किंवा मला कधी बॉर्डरला खोटं बोलावं लागतं, बऱ्याच ठिकाणी खोटे बोलून हे प्रयोग करायला लागतात. कारण ह्यामध्ये कसं असतं, अगदीच कायदेशीर राहिला तर आपण नाही पोचू शकत, बऱ्याच अडचणी येतात. तर काही ठिकाणी लूप होल शोधावे लागतात. तर तिथे जॉर्जियाच्या मध्ये, जॉर्जिया बॉर्डर क्रॉस करताना मला एक बंदुकीची गोळी सापडली आधीच, आर्मेनियाच्या बॉर्डर एरियामध्ये. मला वाटलं ती वापरलेली आहे,
ती मी ठेवली बॅगमध्ये, ती वापरलेली नव्हती. अच्छा. ती जिवंत काढतोच होतं ते बापरे. आणि ती मी विसरून गेलो होतो. ती बॉर्डर क्रॉसिंग करताना ती एक्सरे मध्ये आली, बॉर्डर स्टॉप केली. सर्वांना मेसेज काय तिथं गेला माहिती आहे का, मला त्याने स्क्रीनवर दाखवला की ॲम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट, बॉर्डर क्लोज फॉर 15 मिनिट्स. आणि माझी मस्ती एवढी की मला माहित होतं की माझ्या गाडीत बुलेट आहे, स्कॅन होते, आता ह्याचा सायरन वाजणार. मी मोबाईल काढला आणि ठेवला असा हळूच, म्हणजे काहीतरी असं करतो प्रिटेंड केलं. सायरन वाजला, मी शूट केलं 10 सेकंदाचा, ठेवला खिशामध्ये. तर सगळे आले, पोलीस आले, मला पकडून नेलं, पासपोर्ट वगैरे ते सगळं बसवलं तिथे, चौकशी झाली सगळी. 40 मिनिटाचं ते इंट्रोगेशन झालं. पण ती माझी 25वी कंट्री होती, तोपर्यंत मी चांगलं ताऊन सुलाकून निघालेलो या सगळ्यातून. त्यामुळे ते केलं टॅकल तिथे व्यवस्थित. पण तेच माझ्यासोबत असतात तो घाबरला असता, त्याने उलट उत्तर दिली असती वेगळी, किंवा दोघांना वेगळ्या ठिकाणी बसवलं असतं. म्हणजे ऍक्च्युली माझा त्यात काही संबंध नव्हता. मला एक गोळी सापडली आणि ती माझ्यासाठी ते सोविनर आयटम होतं. मला एक आठवण गेलेली, मला नको ते टाकून द्या, इतका सोपा विषय होता. पण घाबरल्यामुळे विनाकारण मी 7 दिवस अडकलो असतो. मी कॉन्फिडंट सांगतोय, पलीकडच्या खोलीत त्याला बसवलं तर त्याला माहित नाही, किंवा त्याला माहित पण नाही की त्याला असं वाटू शकतं की अरे ह्यानं खरंच काहीतरी झोल केला असेल. त्यामुळे तो तिकडे वेगळं बोलू शकतो. म्हणजे ही एक्स्ट्रीम कंडिशन झाली, पण हेही होऊ शकतं दोन लोक असल्या. म्हणजे एकटं असण्याचे फायदे आणि तोटे आहेत, दोन्ही आहेत. त्याच्यामधला हा विषय होता. बरोबर. ह्याच्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी आपण गोष्टी कव्हर केल्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक, आपण आता शेवटाकडे येतोय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विझाचं प्रोसेस कसे मॅनेज केले सगळे. आता तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की युरोपचे विजा, आणि माझ्यावर फक्त थायलंड, व्हिएतनामचे पास स्टॅम्प होते. काही ठिकाणी मला वाटतं ऑन अरायव्हल आहेत, काही ठिकाणी. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इराण किंवा असे काही देश आहेत की ज्यांचे विजा मिळवणं फार कठीण जातं. आणि माझ्या रूटवरती असा एकही देश नव्हता की जो ऑन अरायव्हल आहे. कारण वेस्टर्न साईडला कझाकिस्तान आहे फक्त, की जो कझाकिस्तान एकच, अदरवाईज इथं नाही. इराणचा विजा आता सोपा झालाय. त्यावेळी ती इथून ते इराणला एका एजन्सीला कॉन्टॅक्ट करायचा, मग एजन्सी आपल्यासाठी एक विजा नोट बनवून देते. मग ती घेऊन इथल्या एम्बेसीमध्ये जायचं, तिथे एक $100 द्यायचे, एक $10,000 म्हणजे, आणि एजन्सीचे $2,500. असं $12,000 खूप महाग विजा होता तो. आणि तो 15 दिवसाचा फक्त विजा. इराणच्या विजाला मला 15 दिवस लागले. शेंगेन विजाला बराच वेळ लागला. एकदा रिजेक्ट पण झाला होता फर्स्ट अटेम्प्ट, आणि एकदा रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा 6 महिने आपण नाही अप्लाय करू शकत. मला जनरली यंग लोकांचे विजा रिजेक्ट होतात. पण माझी प्रोफाईल सुटेबल नव्हती, कारण एज 32, अनमॅरिड, प्लस स्वित्झर्लंडला चाललंय, प्लस माझे ITR, आपण स्मॉल बिझनेस सगळे 5 लाख नील दाखवतो. तर ज्याचं वार्षिक उत्पन्नच 5 लाख आहे, तो 20 लाखाची ट्रिप कशी करू शकतो? म्हणजे प्रश्नच नाही. त्यामुळं रिजेक्शन म्हणजे ते 500% झालं. मला कळलं नाही, मला वाटलं होऊन जाईल, विजा मिळेल, पण तो रिजेक्ट झाला. माझी चूक झाली की मी स्वित्झर्लंडला अप्लाय केला. ते खूपच जास्त, स्वित्झर्लंडचं कॉस्ट इन्फ्लेशन जास्त असल्यामुळे त्यांनी त्यांच्या देशात जो एका दिवसाचा खर्च आहे तो पूर्ण ट्रिपला त्यांनी कन्सिडर केला की 100 दिवसाला किती खर्च येईल, आपल्या देशात एका दिवसाला 20,000 खर्च. त्यामुळे त्यांनी ते रिजेक्ट केलं. आणि खूप मोठं बॅकबोन आहे युरोपचा विजा मिळवणे. ह्या ट्रिपचा तेच आहे की युरोपला पोहोचणे. पण रोटरीच्या माध्यमातून माझा काही संपर्क झाला, किंवा आमचा एक ग्रुप आहे अरेबाग म्हणून, पुण्याचे कल्याण तावरे माहित असतील की नाही, तावरे बिल्डर्स. हो ऐकलंय ना. तर त्यामुळे आमचे सांगलीचे काही विश्वास सपकाळ म्हणून, जे पेरूचे अँबॅसेडर आहेत, मग त्या ग्रुपमुळे आमचा संपर्क झाला होता. त्यांना मी मेसेज केला की आपल्याला काय करता येईल. ते म्हणजे मी दिल्ली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मधून एक रिकमेंडेशन लेटर देतो. त्यांनी मला आणि स्वित्झर्लंड अँबॅसीला डायरेक्टली लेटर पाठवलं की योगेश अलीकरी याला आम्ही ओळखतो 10 वर्षापासून, त्याची इथं वेल एस्टॅब्लिश आहे आणि तो रिटर्न येणार ज्या कामासाठी चाललाय तेच. मग त्याच्यामुळे मला लगेच अप्लाय करता आला आणि तो त्यांनी ग्रँटेड धरला विजा. अदरवाईज हे खूप अशक्य झालं असतं एकदा विजा झाल्यानंतर. ते फार कठीण असतं, ते खूप कठीण असतं युरोपचा विजा मिळवून. आणि स्वित्झर्लंड चूक झाली का, तर एक माझा मित्र होता, तो बोला स्वित्झर्लंडला अपॉइंटमेंट लवकर मिळते. तो एक प्लस पॉईंट आहे. पण हे बाकीचं इग्नोर केलं ना मी त्यामध्ये, आणि ते संकट खूप मोठं होतं. पण 2 महिन्यात ते मिटलं. स्वित्झर्लंड मिळाला. युकेचा विजा मिळाला 6 महिन्याचा होता. युकेच्या बेसवर मी टर्कीचाही विजा केला, त्यामुळे तो पण सोपं झालं. पण परतीच्या प्रवासामध्ये मला शेंगेनचे काही दिवस होते ते वापरावे लागले. बाल्कनमध्ये शेंगेन चालत नाही, पण शेंगेनवरती मला 30 दिवसाची एक्स्ट्रा एंट्री मिळते, ते केले. बुल्गारियामध्ये पण मी तोच बेनिफिट घेऊन आलो. युकेच्या विजावरतीच मी जॉर्जिया बॉर्डरला एंट्री केली. ते पण टर्की बॉर्डरला तो बुलेटचा किस्सा झाला. आणि त्यानंतर तिथं आणखी एक विषय असा होता की मी होतो नो मॅन्स लँडमध्ये. त्यांनी मला गांभीर्य समजून सांगितलं की तुला माहिती आहे का आत्ता कुठे आहे तू. म्हणजे नंतर आमचं डिस्कशन खूप क्लोज झालं, कारण तिथंही माझं नाव योगेश, आणि पासपोर्टवरती बघितलं तर तो ऑफिसर होता, त्याच्या वाईफला योगाचा नाद लागलेला आहे 2-3 वर्षापासून.
सगळं सोशल मीडिया वगैरे. मग त्यांनी योगेश ऐकल्यानंतर त्याला क्लिक झालं की योगा, आणि मग त्याने विचारलं रिलेशन बिटवीन योगा आणि योगेश. म्हटलं इट्स योगेश इज बिलॉंग्स टू द गॉड योगेश्वर. आणि मग सांगितलं त्याला योगाचं. पूर्ण मीच घेतलं कंट्रोल सगळं त्या बॉर्डरच्या हातात. कंट्रोल घेतलं, पेपर घेतला, पेन घेतला, आणि ऋषिकेश, ओडिसा, जगन्नाथपुरी असेल सगळं, किंवा ईशा फाउंडेशन, ते सगळ्यांचं मी त्यांना वेबसाईट लिहून दिले की इथं तुम्हाला ऑथेंटिक योगाची माहिती मिळेल. तू खुश झाला की आता मी बायकोला काहीतरी फर्स्ट इन्फॉर्मेशन द्यायला चाललोय आज. योगेश वगैरे असं. मग त्याला माझं थोडा जर ज्ञान असलं तर मी तिथं खूप माडून सांगितले की मी तिथे जाऊन कोर्स केलाय, मी 5 आश्रमात राहिलो होते, बिटल 5-6 आश्रमाची नावं घेतली तिथल्या. त्यातले सगळे त्यांना माहिती असतील असं नाही ना, काही मोगाम खाली बोलायचं आपल्याला. योगा कॅपिटल ऑफ इंडिया, ऋषिकेश, सगळं लिहून दिलं. म्हटलं हे सगळं तुम्ही गुगलला कीवर्ड्स करा. मग रिलेशन आमचं रिलॅक्स झालं. तो बोलला की नो मॅन्स लँड आहे, माहिती आहे का? म्हटलं हा मला माहिती आहे नो मॅन्स लँडचे प्रॉब्लेम्स कसे असतात. तर विषय असा असतो की मी टर्कीचा माझा एक्झिट होता, तिथं जर काय पकडलो असतो तर मी फोन करणार मुंबई, दिल्लीमध्ये एम्बेसी, काय म्हणणार तू आहे कुठे, टर्की तर एक्झिट केली. जेव्हा मला एक्झिट टाइम मिळतो तेव्हा ती एम्बेसी काय करू शकत नाही, पण पहिला विजा लागतो. मी त्या कंट्रीत नाहीच आहे आता. जॉर्जियावाल्यांना फोन करायचा तर ते बोलतो त्याचं अजून एंट्रीच नाही झाली जॉर्जियामध्ये, काही संबंधच नाहीये. तिथे मी होतो, जो इमिग्रेशन ऑफिसर ठरवेल तोच, कारण तिथून मला कुठल्या तरी कंट्रीला हँडओव्हर करणे, मग ही प्रोसेस होणार. तर क्रिमिनल त्या कंट्रीत का करेल, ते पहिले ते सगळे हे करणार, प्रोसेस होणार, ती खूप लेंदी होऊन जाते. हा कॉम्प्लिकेटेड विषय सगळा मिटला तिथे, ते योगेश नावामुळे. ऍक्च्युअली त्या चौकशीत काही निघालं पण नाही, उत्पन्न काही झालं नाही, झालं असतं तर वाढलं असतं. तर असे बॉर्डर क्रॉसिंगचा तो अनुभव होता. वा. आता आपण आपला हे संपवताना तुला वाटतं का अजून काहीतरी सांगायचं काय, आणि सांगता येईल आपल्याला काहीतरी शेअर करता येईल असं काही अजून म्हणजे एक असं आहे की मी लहानपणापासून भूगोलाचा आणि इतिहास मी फक्त मार्कांसाठी नाही घेतला, की माझ्या पुढे जे भूगोलाचं पुस्तक आहे ते मला जगाचं ज्ञान देणारं पुस्तक आहे, तुम्हाला 4 मार्क मिळतं म्हणून मी केलं नाही. किंवा इतिहासाचं पुस्तक आहे माझ्या पुढे शाळेत असताना, तर ते मी कधीच असं नाही बघितलं की मला यात 4 मार्क 10 मार्क मिळवायचे आहेत. ते काहीतरी नॉलेज बघितलं, त्याचा मला या राईडला खूप फायदा झाला. मी इराणमध्ये होतो, तर मी इराणमध्ये का आलोय, तर मी आजपर्यंत इराणमधली जी माहिती आहे त्यात होतं सायरस द ग्रेट, पर्शियन साम्राज्याचा उद्गाता किंवा त्यांनी इस्टॅब्लिश केलं सायरस द ग्रेट. त्याचं टॉम आहे त्यांचं पर्सेपोलिसला, पारसगड. मग तिथे मला जाऊन ती टॉम बघायची होती. 2500 वर्षापूर्वी तिथं त्या राजाची समाधी आहे. आणि जेव्हा आपला गौतम बुद्धांचा काळ होता इकडे आपल्याकडे, तर ती समकालीन असल्यामुळे मला ते बघायचं होतं. पर्शियन साम्राज्य काही खूप मोठं होतं. सिकंदरने जेव्हा स्वारी केली तेव्हा सिकंदरच्या काही सैनिकांनी ती टॉमची तोडफोड केली. सिकंदर स्वतः येऊन तिथे राजाची त्या माफी मागितली. म्हटलं माझा जरी एनिमी असेल हा सायरस, तरी ह्या राजाला आयडल म्हणून मी प्रवासाला म्हणजे जगज्जेत्याला सुरुवात केलेली आहे. म्हणून त्यांनी स्वतः ती पुन्हा टॉम उभी केली, रिस्टोरेशन केलं. आणि तिथं घोड्याचं चरबीचं तेल की काहीतरी ते एक शिलालेख आहे, तो माझ्या वाचनात मला सापडलं नाही, पण तिथं असं होतं ते की त्यानं त्या सिकंदरनं तिथं लिहिलेलं आहे की माझा आयडल होता, माझ्या सैनिकांनी केलेलं असं सगळं. तर मला अशी काही ठिकाणी पाहायची होती. मला इस्तांबूल बघायचं होतं, कारण इस्तांबूल 2 खंडात वसलेलं ठिकाण आहे. जागतिक आहे. कॉन्स्टँटिनोपल नावाचा राजा होता, त्या राजाच्या नावावरून ते कॉन्स्टंटाईन नाव पडलं होतं. मग ते ऑटोमन साम्राज्यानं 14व्या शतकात घेतलं. मग खुष्कीचे मार्ग बंद झाले. मग युरोपियन लोकांना इकडे येण्यासाठी समुद्री मार्ग शोधावे लागले. मग हे सगळा इतिहास त्या इस्तांबूलमुळे झाला होता. मग इस्तांबूलचा दुसरा फायदा भौगोलिक दृष्ट्या असा होता की रशियाला उत्तर कोस्ट सगळा फ्रीज आहे, तिथून व्यापार होत नाही. मग ते भूमध्य समुद्रातून इस्तांबूल मार्गे ते ब्लॅक सी मधनं इस्तांबूल मार्गे भूमध्य समुद्रात होते. मग ते जगाशी व्यापार करत होते. मग भौगोलिक दृष्ट्या सुद्धा ती खूप महत्वाचं ठिकाण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं आहे. ती हागिया सोफिया नावाची ते मॉस्क आहे, त्याच्यामुळे खूप मोठं युद्ध झालं होतं तिथे. मिडल ईस्ट पेटायचं त्याच्यासाठी. तर ते बघायचं होतं मला. म्हणून मला ते इस्तांबूल शहरात का जायचं आहे वाटेत लागलं म्हणून नाही. इस्तांबूल शहराचं एक महत्व आहे, स्थान महात्म्य असतं ते. ब्लॅक सी बघायचं होतं मला. पण शाळेमध्ये मी कॅस्पियन सी, ब्लॅक सी असेल, बैकल समुद्र, हे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. बॉस्फोरसची खाडी. परत ट्रॉयचा 2004ला एक मूवी आला होता ट्रॉय. ते एपिक म्हणू शकतो किंवा जे मिथ असेल किंवा काही एक मस्त कहाणी आहे ट्रॉयची. तर ते ग्रीक लोक आली होती टर्कीच्या किनाऱ्यावर. तर ते युद्ध झालं होतं कॅनेकले नावाच्या किनाऱ्यावरती. तर मला ते गावात जाऊन बघितलं, तो घोडा, ती ट्रॉयचं ट्रोजन हॉर्स, ती कन्सेप्ट आपण बघतो ती कशी झाली. मग ती मला त्या गावात जाऊन ते बघायचं होतं ट्रॉय. मग तिथं गेलो होतो, ट्रॉयचा घोडा पाहिला. नंतर अथेन्समध्ये जाण्याचं कारण म्हणजे अथेन्स तर हिस्टॉरिकल आहे, ग्रीक संस्कृती, ग्रीक कल्चर आपण म्हणू शकतो. ते 4000 वर्षापूर्वी तिथून ऑलिम्पिक सुरू झालं होतं. मग ते स्टेडियम 4000 वर्षापूर्वीचं जे मी 6वीच्या इतिहासात वाचलं होतं, ग्रीसमधून सुरू झालं. मग ते सॉक्रेटिस असेल, आर्किमिडीज असेल, त्यात एक मेगस्थेनिस नावाचा एक लेखक नाही म्हणू शकतो, तो प्रवासी होता, फिलॉसॉफर नाही, प्रवासी भारतात आला होता 2000 वर्षापूर्वी.
त्यांनी पुस्तक लिहिलं भारताबद्दल, इंडिका नावाचं. म्हणजे 2000 वर्षापूर्वी आपले नालंदा विद्यापीठ वगैरे होते, ती जळाल्यानंतर ते पुस्तक, त्याच्या आधीचा समकाल असेल तो, मला ते माहीत नाही काळातलं. तर बरेच अभ्यासक इतिहास बघताना की तटस्थ दृष्टीने बघितलं असेल तर तो एक चायनाचा प्रवासी आणि हा मेगॅस्थेनीचं इंडिका पुस्तक. तर ते वर्णन वाचण्यासारखं आहे. ते मला वाटतं गुगलवरती सहज उपलब्ध आहे. इंडिका नावाचं पुस्तक मेगॅस्थेनीस नावाच्या याने लिहिलेलं. तर मला त्या व्यक्तीचं गाव बघायचं होतं, पण तिथं कोणालाच माहीत नव्हतं. आपण जसे बऱ्याच महापुरुषांना विसरलो तसे ग्रीक लोक पण काही महात्म्यांना विसरले असतील म्हणून ते सोडलं. त्यानंतर सिकंदरचं गाव नॉर्थ मॅसेडोनिया, तर ते मॅसेडोनिया देशात गेलो. कॉन्स्टँटिनोपलचं कॉन्स्टँटिनोपल नाव ज्या राजाच्या नावावरनं पडलं कॉन्स्टंटाईन, त्या गावात गेलो मी. कॉन्स्टंटाईन बुल्गारियामध्ये आता आहे ते. ग्रीसमध्ये तर बरेच ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ते पाहिले, म्युझियम पाहिलं. त्यानंतर बेलाग्रेडमध्ये निकोला टेस्ला त्यांचं घर आहे, इलेक्ट्रॉनिक म्हणजे क्रांती करणारा जो सायंटिस्ट असेल, तिकडे गेलो मी. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं घर, ते घरी गेलो, त्यांचं म्युझियम पाहिलं. डंकिर्कचा किनारा, डंकिर्क नावाचं ठिकाण माहीत असेल, तुम्ही युरोपला जाता तर माहिती आहे. तिथे सैनिकांचं 3-3.5 लाख सैनिकांचं रेस्क्यू झालं होतं. म्हणजे जगामध्ये आजपर्यंत वारा येतो, वादळ येतं किंवा काही युद्ध होतं तर नागरिकांचं रेस्क्यू करतात, पण डंकिर्कच्या किनाऱ्यावरती 3.5 लाख सैनिकांचं रेस्क्यू केलं होतं. ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिक होते, हिटलर त्यांच्या मागं होता. त्यामुळे त्या छोट्याशा किनाऱ्यावरती छोट्या छोट्या बोटीतून ते सैनिकांना ब्रिटनच्या किनाऱ्यावरती नेलं. आणि विन्स्टन चर्चिल त्यावेळी त्यांनी म्हटलं की मिरॅकल आहे हा, कारण एवढं सैनिक छोट्या बोटीतून एवढा मारा होत असताना वाचवले. म्हटलं तो मिरॅकल झाला, ते किनाऱ्यावर गेल्याशिवाय कळणार नाही. पण वाचणं वेगळं, स्थल महात्म्य तिथं आहे, स्थल महात्म्य तिथं पाहिलं पाहिजे. तर मी लंडनला UK गेलो तर मी पहिलं लेफ्टला गेलो ब्रायटनला, कारण सावरकरांनी जी कविता ने मजसे ने परत मातृभूमीची जी काही कविता लिहिली म्हणजे सुचलं, तर ते वाचायला खूप छान वाटतं आपल्याला. खूप मोठी कविता, खूप छान आहे. तर त्या किनाऱ्यावर त्यांना का सुचले ते म्हणून त्या किनाऱ्यावरती गेलो, ब्रायटनच्या किनाऱ्यावर. की तिथं गेलो असं काय वाटलं त्यांना की इतकं त्यांनी महाकाव्य रचलं किंवा अजरामर होणारी कविता रचली. मग त्या ब्रायटनच्या किनाऱ्यावरती गेलो मी तिथे. तिथं मला छान वाटलं, सावरकरांनी इथून ती कविता लिहिली असेल किंवा म्हणजे त्यावेळी मी इमॅजिन केलं की 100 वर्षापूर्वी ब्रिटन आणि भारताचा संबंध, मग ती किनाऱ्यावरती येणार लोक. तिथे 1922 साली पतियालाच्या राजानं एका तिथल्या पॅलेसला गेट गिफ्ट दिलेलं आहे. त्यावेळी पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिक ब्रिटनच्या सैनिकांसोबत लढले होते. तिथे त्यांना मलमपट्टी वगैरे तिथल्या केली भारतीय सैनिकांची, म्हणून त्या राजानं आपल्या सैनिकांची मलमपट्टी केली म्हणून उपकार म्हणून एक गेट गिफ्ट दिलं त्या पॅलेसवरती. पॅलेसचं पुढचं आधीचं गेट पाडलं, नंतर भारतीय राजाच्या नावाचं गेट बांधलं. तिथं लिहिलं पण आहे किंग ऑफ इंडिया, पतियाला किंग ऑफ इंडिया. मग ते गेट बघितलं, मला तिथे गेलं होती माहिती मला मिळाली की अशी अशी आहे त्या ब्रायटनमध्ये. आणखी काय आहे महाराष्ट्राचं रिलेटेड. आणि मग आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे की मी पुस्तकप्रेमी, पहिल्यापासून पुस्तक वाचण्याची आवड. आपल्याला माहिती आहे भिलार नावाचं गाव आहे पुस्तकाचं भारतातलं पहिलं, जगातलं पहिलं पुस्तकाचं गाव लंडन UK मध्ये, वेल्समध्ये, हे ऑन वे. ती वे नदीच्या काठावरती असणार हे ऑन वे. तर मग पुस्तकप्रेमी किंवा आपण एक पुस्तक वाचक म्हणून त्या गावात जाणं मला महत्त्वाचं वाटलं होतं. मी लंडनला गेलो की दुसऱ्या दिवशी मी तिकडे गेलो, वेल्सला गेलो. त्या गावात गेलो, ते रिचर्ड बूट यांनी ते सगळं साम्राज्य उभं केलं पुस्तकाचं, ते पाहिलं. पूर्ण गाव फिरलो. त्यांची तिथे आपल्याला कसं मराठी माणसाला एक सवय की आपल्या ह्याचा गवगावा लगेच करायचा, त्यामुळे मी जिथं भेटेल कोणी त्यांना सांगायचो की ते मी पुस्तकांचं गाव बघायला मुंबईतून आलोय बाईकवरती. मुंबई टू लंडन असं काही नाही, मी पुस्तक आहे, मला प्रचंड वेळ आहे, त्यासाठी आलोय. तर मला यांच्या फॅमिलीला कोणाला तरी भेटायचं आहे. मग त्यांनी कोणीतरी मेसेज पाठवलं, त्यांची नात आली भेटायला मला की असं कोण आहे विचित्र माणूस की जो बाईकवरती आलाय. कोणी विचारलं की मी सांगायचं आपलं असंच मी आलो एवढ्या लांबून. ते झालं सगळं. त्यांनी मला तिथले फॉसिल्स काहीतरी गिफ्ट दिले. का म्हातारा माणूस होता, त्याला खूप आवडलं, त्याने मला हाताला धरून गाव दाखवलं म्हणू शकतो असं. एक फॉसिल्स तिकडे बात, रोमन बात आणि ते स्टोनहेज माहीत असेल ते हिस्टॉरिकल आहे. तसंच त्यांना काहीतरी तिथे फॉसिल्स सापडतात. त्यातलं एक त्यांनी विकायला ठेवलेलं फॉसिल्स खूप किमती वस्तू आहे म्हटलं, माझ्यातर्फे तुला गिफ्ट. तर त्याने मला ते एक फॉसिल एक खडा दिला. आणि त्यानंतर मी गेलो कार्डिफच्या समुद्राला, अटलांटिक महासागर. कारण या प्रवासाचं उद्दिष्ट असं होतं की अशा ठिकाणी जाऊन थांबायचं की तिथे जमीन संपेल. बरोबर. इथे मी मला बॉर्डरला का जाता आलं नाही की जिथं काहीतरी अडचण होती, बॉर्डर होते, रूल होते, नियम होते. आता मी अटलांटिक महासागरावर का थांबलो तर इथं जमीन संपली, पृथ्वीच्या पलीकडचा भाग सुरू झाला. म्हणजे विजा इथे पोलीस उभे आहेत म्हणून थांबलो नाही, विजा संपला म्हणून थांबलो नाही, किंवा इथे मला कोणतरी घरी जा म्हणते म्हणून थांबलो नाही. इथं समुद्र आला, माझ्या लिमिटेशन्स आल्या म्हणून थांबलोय. मग असं मला ठिकाण पाहिजे होतं की मी का थांबलो तर पुढे समुद्र आला.
मला कुठल्या तरी एखाद्या मानवानं थांबवलं नाही मला, की तुझा इथं विजा नाहीये, इथं सुरक्षा नाहीये, किंवा इथं तुला परमिशन पाहिजे, तुझा पास नाहीये, तुझा पासपोर्ट नाहीये. निसर्गाने थांबवलं. अशा ठिकाणी तिथं जाऊन मला समाधान भेटलं. की ह्या प्रवासातलं एक समाधानाचं ठिकाण तर ते हे ऑन वे विलेज, त्या किनाऱ्यावरती जाऊन गाडी लावून मी जो उभा राहिलो की आता मी परतीचा प्रवास इथून सुरू करतोय, मी आता पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. कार्डिफचा समुद्र म्हणजे तो अटलांटिकचा भाग, तर तो भाग होता, एक समाधानाचं ठिकाण होतं. मग नंतर लंडनला आलो. लंडनला लॉर्ड्स क्रिकेटची पंढरी 2002 साली सौरव गांगुलीने टी शर्ट फिरवलेलं तुम्हाला माहिती असेल. तेव्हा मी 6वीला पॅव्हिलियन मध्ये ती जे फेमस पॅव्हिलियन पाहायचं होतं मला, त्यामुळे लॉर्ड्सला गेलो, ती व्हिजिट केली. त्यानंतर सुवर्णदुर्ग कॅसल लंडनमध्ये, तुम्हाला माहिती आहे का सुवर्णदुर्ग? नाव ऐकलं, मी गेलेलो नाही तिथे. पण आपला जो कोकणातला किल्ला आहे सुवर्णदुर्ग किल्ला मराठी आरमाराचं ते एक राजधानीचं ठिकाण होतं. पूर्ण हिंदी महासागरामध्ये तेव्हा मराठा आरमाराचं खूप वर्चस्व वाढलं होतं, म्हणजे महाराजांच्या पुढच्या काळात. महाराजांनी सुरुवात केली आणि ते पुढं एकदम ते पीकला पोचलं होतं अंग्रेजांच्या काळामध्ये. तर जेव्हा 1818 मध्ये मराठीशाही पडत आली होती, तर तेव्हा तो सुवर्णदुर्ग आरमार जिंकलं होतं खूप. ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याने तो शेवटी किल्ला जिंकला आणि ते पूर्ण दक्षिण हिंद महासागर मोकळा केला आपल्यासाठी कोणी, तर त्या एका व्यक्तीनं. म्हणून त्या व्यक्तीनं त्या किल्ल्याच्या नावाची कॅसल बांधली. ग्रीनिच नाव आहे, जिथे ती मेरिडियन, अँटी मेरिडियन, पास मेरिडियनची लाईन आहे. तर त्याच्या पुढच्या टेकडीवरती तो कॅसल बांधली. त्याचं नाव ठेवलं सुवर्णदुर्ग कॅसल. तर मला तिकडे जायचं होतं. महाराष्ट्रातला किल्ला आहे, त्याचं नावाचं इथं काहीतरी रिलेशन आहे. मग ती शोधत गेलो त्या ह्याच्यावरती, त्या टेकडीवरती. मग ती कॅसल पाहिली. या प्रवासामध्ये असं नव्हतं की नुसतं मला रस्ता नापायचा, निसर्ग बघायचा आहे. बरोबर. याच्यामध्ये निसर्ग असेल, संस्कृती असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, किंवा काही हे आपल्या पाऊलखुणा असतील महाराष्ट्राच्या. जसं आपलं कोल्हापूरमध्ये एक पोलिश लोकांना इकडं तिथे रेफ्युजी दिलं होतं शाहू महाराजांनी. तर तिथं पोलंडमध्ये पण महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांच्या नावाचा रस्ता पण आहे आणि गाव पण आहे. पण ते मला जाता आलं नाही पोलंडला, परतीच्या प्रवासामध्ये मला वेळ गेल्यामुळे ते राहिलं. पुन्हा माझं सासपे नावाचं गाव पण एक राहिलं. स्वित्झर्लंडमध्ये सासपे नावाचं गाव आहे. तिथं विवेकानंद जेव्हा 1893ला गेले होते न्यूयॉर्कला, ती सभा आटपून जेव्हा परतीच्या प्रवासात होते, तेव्हा आल्प्समध्ये काही दिवस त्या गावात राहिलेलं, सासफी नावाचं गाव. तर तिथं आल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की आपल्या हिमालयात पण आपण बर्फात असं शांत ठिकाणी एक आश्रम बांधावा. ते पुन्हा नंतर त्यांनी आर्केमिशननी तो त्यांचा संकल्प पूर्ण केला. पण ती कल्पना त्यांना त्या सासपे गावात सुचली. तिथं असं मी ऐकलं की तिथे विवेकानंदांचा पुतळा पण आहे. मला ते गाव जायचं होतं, पण मी आल्पच्या नॉर्थ साईडला होतो आणि खाली इटली साईडला होतं. माझ्या त्या प्लॅनमध्ये बसलं नाही, म्हणून ते काय मिस झालं. अशा बऱ्याच गोष्टी मी ठरवून गेलो होतो की आपल्याला जायचं आहे, कुठं करायचं आहे, काय आपण का चाललोय, आपण काय घेऊन घरी जाणार आहे, हे जो खर्च का मला रिग्रेट नाही. तर मी जे ठरवलं ते घेऊन आलोय. बऱ्याच नवीन गोष्टी आल्या जेव्हा होतं. तर असं मी ॲडिशनली सांगेन की या सगळ्या प्रवासामध्ये हे सगळं घडलं. वा, क्या बात आहे. तो जो केलेला संकल्प होता तो तू एका वेगळ्या अँगलनी पूर्ण केला. कारण फक्त ते मगाशी म्हणायचे वाक्य अगदी बरोबर आहे की फक्त रस्ता कापायचा नव्हता तुला, फक्त ह्या इथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संपवायचा नव्हता, तुला हे सगळं बघायचं होतं. मी एक तुझ्याशी गप्पा मारताना मला ना 25 वर्ष मागे मी स्वतः असल्यासारखं वाटतं. कारण मी शाळेच्या पुस्तकात जेव्हा एकमेव आवडता विषय होता तो भूगोल. त्या भूगोलामध्ये तेव्हा वाचलं होतं कुठेतरी आर्टिक सर्कल, त्याच्यानंतर अंटार्क्टिक, टुंड्रा प्रदेश, सुएझचा कालवा, आणखीन असे जे काही अशी आयकॉनिक ठिकाणं आहेत जगामध्ये, सगळे वेगवेगळे समुद्र. तर हे सगळे कुठेतरी असं डोक्यात ते बसलेलं होतं की हे बघायचं आहे आपल्याला, कधी आपण तिथे जायला हवं. त्यातून काय मिळणार हा महत्वाचा भाग नाही, त्यातून तुम्हाला किती मिळतं ते मला वाटतं ते समाधानच मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. पण याच्या आधीच्या पहिली जी आम्ही मुलाखत घेतली अरुण सबनीस, ज्यांनी 100 देश आतापर्यंत पूर्ण केले, त्यांचं ते एक वाक्य खूप छान मला ते भावलेलं वाक्य. ते म्हणजे आयुष्य श्रीमंत जगता आलं पाहिजे. आणि ते म्हणजे श्रीमंत म्हणजे मला श्रीमंत जगायचं, श्रीमंत मरायचं नाही. म्हणजे मी मरताना माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि मी मेलोय आता, त्याला काहीच व्हॅल्यू नाही. पण आयुष्य हे जगतोय, आयुष्य ते सुंदर जगतोय. ते मला वाटतं तू खूप लवकर हा तुला साक्षात्कार झालाय आणि तू खूप लवकर हे जगायला सुरुवात केली आहेस. कारण भौतिक आयुष्य ते तुम्हाला कधीच
नेहमी कमीच वाटतं की मला आज माझ्याकडे आज मारुती गाडी आहे तर उद्या माझ्याकडे BMW असायला पाहिजे, माझ्याकडे नंतर मग मर्सिडीज असायला पाहिजे. मग हळूहळू ते वाढत जातं, ते संपत नाही कधीच. पण तू जो अनुभव गाठीशी बांधतेस ह्या एजला, त्याला खरंच काही तोड नाही. मला वाटतं की आपण अशा एका वास्तूच्या प्रांगणात आहोत, ग्रंथालयाच्या, ज्यांनी आज कित्येक वर्ष हजारो पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. मला वाटतं की तू जो काय अनुभव आता आपण जो काय बोलतोय हे पोचण्याचं खूप कमी लोकांपर्यंत आज डिजिटल माध्यमामुळे काही लोकांपर्यंत पोचेल. पण हे असं मला वाटतं, तुलाही तसं वाटत असेल की हे पुस्तकरूपी तुझा हा अनुभव यायला हवा. सो मला वाटतं आपण हे संपवताना आज तू एक ठराव स्वतःच एक ठरव हे की मला हे पुस्तकरूपी आणायचं आणि ग्रंथालयासाठी तुला नक्कीच मदत करेल. आणि त्या योग्य ठिकाणी आलंयस असं म्हणायला हरकत नाही. त्या निमित्ताने कधी कधी काही वेळेला ठिणगी पडायला लागते ना, तशी ही ठिणगी आहे. त्या निमित्ताने तुझं एक पुस्तकरूपी हा सगळा अनुभव तयार होईल आणि पुढच्या पिढीला जी नवीन जी लोक ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी तो एक रेडी रेकनर असेल. कसा प्रवास करू शकतो आपण, कारण याच्यामध्ये जेव्हा पुस्तक लिहायला घेतो तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण येतात आणि मग त्या सर्व आपण 1 तासामध्ये 1.5 तासात किती बोलणार एखाद्या विषयावर. पण आपण पुस्तक आल्यानंतर ते एक डॉक्युमेंटेशन होतं आणि त्या डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून आपण खूप छान लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तू इथे आलास, आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यास आणि तुझा थरारक प्रवास थोडक्यात आपण जो काय समजून घेऊ शकलो त्याबद्दल खरंच मला स्वतःला खूप आनंद होतोय. कारण मी खूप मागे गेलो हा सगळं तुझ्याशी बोलता बोलता आणि वाटलं की म्हणजे मला पण खरं तर हा इंटरनॅशनल प्रवास मला करायचा होता. मुंबई ते सिंगापूर असा प्लॅन केलं होतं, पण त्याच वेळेला माझं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर जे काय ब्रेक लागला तो ब्रेक परत काय सुटला नाही. सो मी आता इथे म्हणजे आपण हे जे बोलत असताना कुठेतरी तुम्हाला कोणीतरी तुमचा एक गुरु लागतो, कोणीतरी समोर एक लागतं कोणीतरी. तुझ्याकडे तो नव्हता. तू हे करताना तू कम्प्लिटली एक वेगळा एकलव्यासारखा हे केलं. माझ्याकडे आता माझ्या समोर बसलाय आमचा गुरु, ओळखत असेल तू सुद्धा, सतीश आंबेडकर, ज्यांनी सायकलवरती 360 दिवस सायकलवरती जगप्रवास केलाय, सायकलवर. सो त्यामुळे त्याच्याकडे बघूनच मी माझी एक्सपिडिशन केली. 2 चाकं झपाटलेली ज्यांनी लिहिलं आहे ते सतीश आंबेडकर. सो तर मला वाटतं आमच्यासाठी आता पुढच्या आमच्या ह्याच्यासाठी एक जो एक व्यक्तीचं त्याचं नाव आहेच माझ्या लिस्टमध्ये ह्या आनंद यात्रेमध्ये. तो पण खूपच, कारण ते सुद्धा 89 मध्ये तू विचार करू शकतोस. मी 95 मध्ये केलं आणि 89 मध्ये जगप्रवास केला 360 दिवस ऑलमोस्ट. सो अशी सगळी वेडी लोक असल्याशिवाय इतिहास घडत नाही म्हणतात, तसा तू इतिहास घडवला. आणि खऱ्या अर्थाने तू तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणायला हरकत नाही की निडर बिंदास्त एकदम, आणि त्या बळावरच तू खरं तर हे सगळं करू शकलास. महाराजांची प्रतिमा माझ्यासोबत असायची. हो, ते मी पाहिलंय तुझ्या त्या इन्स्टा ह्याच्यामध्ये सुद्धा. महाराजांची प्रतिमा असा कायम बरोबर घेऊन गेला. हॉटेलमध्ये ठेवायचो, कारण मी घरात बसल्यानंतर काय असतं, घरी आलो बसलो की दिसतोय समोर. हॉटेलमध्ये हे माझं घरच वाटावं, त्यामुळे मी गेलं की पहिलं सगळं सेटअप लावून ठेवून नाही की मी माझ्या घरात आहे, मी एवढं लांब आहे असं काय नाही. म्हणून ती मला फायद्याचं ह्याचं खूप मग एक इन्स्पिरेशन असतं की ह्या माणसांना कोणीतरी लागतंच. आणि महाराजांसारखं इन्स्पिरेशन आणखीन काय, जेव्हा तुम्ही इथला सह्याद्रीत तू काय तुझ्या अंगाखांद्यावर खेळलायस. हो, त्यामुळे हे सगळं बिल्टअप झालं ह्याच्यामध्येच. आग्र्याच्या सुटकेतून एवढ्या आशियातलं सगळ्यात मोठं साम्राज्याला चकवा देऊन रायगडावर येऊ शकतात 16व्या शतकात. तर मी लंडन मुंबई तर काहीच नाही, माझ्यावर तर गाडी पण आहे. तर हा सगळा मानसिकतेचा भाग आहे. कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की हे सहज शक्य आहे तेव्हाच ते होतं. नाहीतर तुम्ही सुरुवातीलाच एखादी गोष्ट जेव्हा नकारात्मक घेता की हे कसं जमणार, त्याच्यात अनेक नकार घंटा वाजतात, तेव्हा मग काहीच होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपण म्हणतो की एक्सक्युजेस देऊ नका, काय सोल्युशन वरती विचार करा. आपल्या शाळेमध्ये कारणे द्या नावाचा प्रश्न, 4 मार्कासाठी ना सर्वांचे आयुष्य वाया गेलेत. किती 4 मार्क एवढं काम केलंय आपण की जिथं तिथं कारणे द्या. आपलं स्किलच डेव्हलप झालंय त्या 4 मार्कासाठी.
सो खूप तुझं अभिनंदन एकतर ह्या एक्सपिडिशन पूर्ण केल्याबद्दल आणि तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि पुढच्या तुझ्या प्रवासासाठी शुभेच्छा थँक्यू आणि धन्यवाद.